सर्वप्रथम सर्वांना आणि आज या ओंकार करिअर अकॅडमीच्या तर्फे घेतल्या जाणाऱ्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षा हा शासकीय सेवामध्ये जाण्याचा एक चांगला मार्ग म्हणून इकडे बघितलं जातं. त्या राजपत्रित सेवा असो किंवा अराजपत्रित सेवा असो. त्याचबरोबर पोलीस भरती असेल किंवा ज्या सबऑर्डिनेट सर्व्हिसेस म्हणून ज्या सेवांकडे पाहिलं जातं, उदाहरणार्थ असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, त्याचबरोबर नवीन आता एक्साइज सब इन्स्पेक्टर, दुय्यम निबंधक या पदांची सुद्धा जी भरती केली जाते ती राज्य शासनामार्फत हे काम MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग करत असतं, हे सर्वांना आपल्याला माहितीच असेल. तर या परीक्षांचा अभ्यास आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं करत आहेत, कारण त्यातून शासकीय सेवांमध्ये सिलेक्ट होण्याचं आणि लोकांसाठी काम करण्याची एक चांगली संधी म्हणून याकडे पाहिलं जातं. तर यांची तयारी साधारण सध्या असं चित्र, म्हणजे काही वर्षांपूर्वी असं चित्र होतं की आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यावेळी एखाद्या उमेदवाराला या विषयाबद्दल माहिती होत असे त्यावेळी तो इकडे वळत असे. परंतु आता माहितीचा महापूर आपण म्हणू शकतो याला. तर आता महाविद्यालयीन स्तरापासून स्पर्धा परीक्षांकडे मुलं वळत आहेत आणि त्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे. तर याच्यामध्ये जर सिलेक्ट व्हायचं असेल तर काय करावं लागेल आणि आपली पार्श्वभूमी याला कितपत उपयोगी आहे हे सर्वांनी एकदा पाहिलं पाहिजे. याचं कारण असं आहे की सध्या आपण बघू तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील मुलांचा इकडं सिलेक्ट होण्याचं प्रमाण हे सध्या वाढलेलं आपण रिझल्टकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. त्यामुळं आपलं ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर आपण आपल्याला जे द्यावे लागणारे एफर्ट्स याकडं डोळसपणे बघितलं असता आपण किती तयारी आपल्याला करावी लागेल याचे साधा एक अंदाज आपल्याला येतो. त्यामुळं सर्वांना माझी विनंती असेल की आपण ह्याच्यामध्ये कुठं आहोत हे एकदा आपण पाहिलं पाहिजे. साधारण ह्या सर्व परीक्षा आहेत त्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असं यांचं आयोजन असतं. म्हणजे अगोदर पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा. राजपत्रित गट ब आणि गट अ या पदांसाठी आपल्याला मुलाखत द्यावी लागते. पहिल्यांदा म्हणजे काही वर्ष अगोदर ज्या सबऑर्डिनेट सर्व्हिसेस आहेत, म्हणजे असिस्टंट असेल किंवा STI असेल किंवा PSI. PSI ला अजूनही मुलाखत आहे, परंतु असिस्टंट आणि STI या पदांची मुलाखत हा टप्पा आता रद्द केलेला आहे 2014-15 पासून आय थिंक. तर बाकीच्या पदांना मात्र मुलाखतीचे असे एकूण 3 टप्पे पार करावे लागतात. तर आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर या सर्व परीक्षांचे सिलेबस, त्यानंतर प्रश्नपत्रिकांचं स्वरूप याबद्दल पूर्ण माहिती दिलेलीच आहे. आपण ती माहिती पाहू शकता आणि त्याप्रमाणे आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तर ढोबळमानाने मी याकडं जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययन आणि गणित आणि बुद्धिमत्ता जर अशा स्वरूपात मी याचं वर्गीकरण करतो. राज्यसेवेसाठी ज्या राजपत्रित पदांची जी भरती होते त्याच्यामध्ये त्या परीक्षांमध्ये गणित बुद्धिमत्तेसाठी पूर्ण एक पेपरच असतो. ज्याला CSAT असं म्हटलं जातं, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. एक पूर्ण पेपरच असतो. आणि ज्या बाकीच्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी मात्र एकच पूर्व परीक्षेचा पेपर असून त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न त्याला जे दिलेले वेटेज आहे ते प्रश्न त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असतात.
त्यामुळं मी या परीक्षांचा अभ्यास करताना याच्याकडं जनरल स्टडीज आणि गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयामध्ये याचं विभाजन करतो. तर जनरल स्टडीजमध्ये साधारणतः इतिहास असेल, भूगोल, ज्याला राज्यघटना म्हणतो, पॉलिटी, त्यानंतर अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान, अ, साधारण अशा प्रकारचे विषय असतात. सर्वसाधारणपणे सर्वच परीक्षांना सामान्य अध्ययन या घटकाखाली हे सर्व उपघटक म्हणून असतातच. आणि गणित आणि बुद्धिमत्तेचं मात्र अ, साधारणतः कॉम्प्रिहेन्शन, ज्याला आपण पॅसेज उतारे म्हणतो, उतार्यांचं आकलन म्हणतो, त्याच्यावरती प्रश्न, बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आणि राज्यसेवेसाठी खास निर्णय क्षमतेवरती डिसिजन मेकिंग म्हणून जे एक घटक आहे त्याच्यावरती प्रश्न. अशा पद्धतीचे उपघटक हे सीसॅट या गणित आणि बुद्धिमत्ता या घटकाखाली येतात. सर्व उमेदवारांनी जर या गोष्टीकडे लक्ष दिलं, की आपण आता आपल्याबरोबर ज्या आता नवीन निवड झालेल्या तहसीलदार मॅडम आहेत, त्यांचं सुद्धा एस-टी-एमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. हे काय दाखवत होतं, राज्यसेवेमध्ये जे प्रोबेबल कॅन्डिडेट आहेत, जे सिलेक्ट होणार आहेत किंवा होत आहेत, ते साधारणतः ज्या दुय्यम अराजपत्रित ज्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना चांगलं यश मिळत आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर जे लोक राज्यसेवेमध्ये पद मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास असतो, अशा लोकांना हे सर्वजण परीक्षा देत असतात, कारण प्रत्येकाला पोस्टची गरज असते. तर एस-टी-आय असिस्टंट करणारी मुलं वेगळी आणि राज्यसेवा करणारी मुलं वेगळी, असं काहीच नसतं. हे सर्वच ठिकाणी सर्वच मुलं असल्यामुळं तुम्हाला अभ्यास करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण महाराष्ट्रातल्या सर्वात क्रीम ज्याला म्हणू आपण, अशा लोकांबरोबर आपण कॉम्पिटिशन करत आहोत. हे यासाठी महत्वाचं आहे, की तुमच्या अभ्यासाची लेव्हल जर तशी असेल तर निवड होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे असं नाही, की एस-टी-आय असिस्टंटला मुलं कमी अभ्यास असेल तर चालतो. सर्वच विषयांचं तेवढ्याच आपण ज्याला खोलात जाऊन जो अभ्यास असतो, तो करणं अपेक्षित आहे. जे घटक, उपघटक जे तुमच्या परीक्षांच्या सिलेबसला आहेत, त्यांचा चांगला अभ्यास करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. मग ती कोणतीही परीक्षा असो. तर तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी तुम्ही जर चांगला अभ्यास करत असाल, परीक्षेचं एकंदरीत तुमचं आकलन चांगलं असेल, म्हणजे परीक्षा ज्या होतात त्यांचे जे विचारले गेलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं स्वरूप काय आहे, ते कसं बदलत आहे आणि आयोग कोणत्या दिशेनं जात आहे प्रत्येक विषयामध्ये, याकडे जर तुमचं लक्ष असेल, तर कोणतीही परीक्षा तुम्ही आत्मविश्वासानं त्याला सामोरे जाऊ शकता. बरीच मुलं आहेत, की जे त्यांचं पहिल्या वर्षी सिलेक्शन झालेलं आहे. काही लोकांचं 2 वर्ष, 3 वर्ष. परंतु जर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पाहून जर अभ्यास करत असाल आणि स्वतःला कॅलिब्रेट करत असाल, तर मात्र सिलेक्शन व्हायची संधी सगळीकडे सारखीच आहे. मग असं का होतं, की काही लोकं पहिल्या अटेम्प्टमध्ये होतात आणि काही लोकांना जास्त अटेम्प्ट लागतात. तर याचं एक कारण आहे, की आपण डोळसपणे आपल्या परीक्षांकडे पाहत नाही आणि त्या दृष्टीने आपण आपला अभ्यास करत नाही. तर ते जर टाळता आलं, तर ते टाळण्यासाठी काय करावं हा पुढचा प्रश्न. तर जी परीक्षा आपण देणार आहोत, ऑब्व्हियसली आपल्याकडे त्या परीक्षेचा सिलेबस असायला हवा. त्या परीक्षांना विचारले गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याकडे असायला हव्यात आणि त्याचबरोबर या परीक्षांमध्ये प्रत्येक उपघटकाची चांगली तयारी करणं आवश्यक आहे. अर्थात हे सर्व ओघानं आलंच, मात्र एक महत्त्वाची गोष्ट इथं हे आहे, की आपलं प्लॅनिंग खूप चांगलं पाहिजे. नॉट ओन्ली आपलं प्लॅनिंग चांगलं पाहिजे, परंतु त्या प्लॅनिंगच्या दृष्टीनं आपली किती प्रगती होत आहे याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. नाहीतर आपण बघतो, की काही लोकं फक्त प्लॅनिंगच चांगलं करतात.
आणि ज्याला आपण त्या प्लॅनिंगची अंमलबजावणी एक्झिक्युशनचा पार्ट म्हणतो, तिथं मात्र कमी पडतात. त्यामुळं जे म्हणावं असं यश आहे ते त्यांच्यापासून दूर जातं किंवा त्याला वेळ लागतो ते मिळायला. त्यामुळं आपण ज्यावेळी इकडे येतो, आता 2014 पासून 15 पासून प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलंय. त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये 5 इयर प्लॅन असायचे पंचवार्षिक, जे आपण अजूनही कोळंबेच्या पुस्तकातून आपण बघत असतो. तर जे 5 इयर प्लॅन आहे तो काही करू नका तुम्ही. कारण आता काळ बदलत आहे. एक वर्ष सुद्धा आपल्या आयुष्यातलं महत्वाचं आहे. तर त्या प्रत्येक वर्षाचं, प्रत्येक दिवसाचं त्याची जी व्हॅल्यू आहे ती फार मोठी असल्यामुळं आपली तयारी ही 1 ते 2 वर्ष पर्यंतची असावी. त्यामध्ये आपल्याला कळतं की आपण किती पाण्यात आहोत. हे यासाठी महत्वाचं आहे की तिथून पुढे जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या 1-2 वर्षाचा जो परफॉर्मन्स आहे, तो दिशादर्शक ठरेल, की आता इथून पुढे कंटिन्यू करायचं आहे, की आपल्याला नोकरी किंवा इतर आपल्या आयुष्यातील प्रायोरिटीज ज्या आहेत, त्याकडे जायचं आहे. हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. त्यामुळं अभ्यासाबरोबर प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. आपण थोडं प्रोफेशनल असणं गरजेचं आहे. म्हणजे असं, की आपल्याला याच्यामध्ये किती दिवस द्यायचे आहेत, किती वर्ष द्यायची आहेत, आपल्याला नक्की काय पाहिजे आहे. बऱ्याच लोकांचं असं होतं, की राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास होतात, मुख्य परीक्षा होतात आणि इंटरव्ह्यूला आल्यावर त्यांच्या लक्षात येतं, की जे पदं आहेत, डेप्युटी कलेक्टर असतील, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असेल, तहसीलदार, BDO असतील, त्यानंतर असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स, अशा विविध पदांची जी काही भरती होते, त्या पदांबद्दल आपल्याला माहितीच नाहीये किंवा फार माहिती कमी आहे. मग ज्यावेळी इंटरव्ह्यूसाठी आपण जातो, त्याच्या अगोदर आपल्याला त्यांचा पसंतीक्रम द्यावा लागतो. जर आपल्याला ह्या पदांची कार्य नीट माहिती नसतील, तर तो पसंतीक्रम देताना आपली अडचण होते. पसंतीक्रम फार महत्वाचा आहे, कारण तिथून पुढे तुमचं प्रशासकीय करिअर त्यावरून ठरत असतं. त्यामुळं असं नको व्हायला, की मला ऑफिस जॉब आवडत नाही आणि मी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स झालो किंवा झाले आणि मला तिथं चेंबरमध्ये बसून काम करायला मुळात मला आवडच नाहीये, असं नको व्हायला. काही लोकांना फील्डवरती काम करायला खूप आवडतं, ते SC/ST होतात किंवा काही लोकांना फील्डवरचं अजिबात त्यांना जमतच नाही आणि ते त्या ठिकाणी बसतात आणि मग ते त्यांच्या आयुष्यभर कुचंबना होते. या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील, तर आपल्याला प्रत्येक पदांची, राज्यसेवेकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व पदांची इत्थंभूत माहिती असणं, त्या पदावरील लोकांशी आपला संवाद असणं, हे फार गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्या आवडी-निवडी कोणत्या पदाला मॅच होतात, इकडं आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. तर या गोष्टी अर्थात मी थोडं काय म्हणू शकतो आपण त्याला, स्ट्रक्चरली बोलत नाहीये, मला माहिती आहे. परंतु ज्या आपण ज्याला अडचणी म्हणतो, म्हणजे ज्याला आपण या परीक्षांकडं आपला पाहण्यात जो काही गोंधळाचा भाग असतो, त्या अनुषंगाने मी हे बोलत होतो. अर्थातच माननीय संतोष पवार सर हे सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतीलच. याबरोबर तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील, तर तुम्ही आत्ता विचारा किंवा सर क्वेशन आन्सरचं सेशन नंतर ठेवायचं, हा, पण की शेवटी ठेवूया. आता प्रियांका मॅडम बोलतील आणि मग त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर, परत हर्षद सर आहेत, हर्षद सर बोलणार, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर ठेवू. तर मग प्रियांका मॅडमना बोलू दे, काय हरकत नाही. मग प्रियांका मॅडम बोलल्यानंतर आपण त्यांचे काही प्रश्न असतील ते कव्हर करू. प्रियांका, आवाज येतोय? प्रियांका, आवाज येतोय? हो सर, येतोय. हा, चालेल. हा, माझा आवाज ऑडिबल आहे? करून दे आणि सुरुवात कर. हा, हो सर. फक्त एक सूचना देतो, एक 40 मिनिटानंतर मीटिंग लॉग आउट होईल, तर आपल्याला परत लॉग इन करायचे लगेच. हा, कर सुरू प्रियांका. ओके सर. गुड इव्हिनिंग सर्वांना.
सर्वप्रथम संतोष पवार सरांचे खूप खूप आभार. सरांनी मला एवढा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तुमच्या सर्वांशी संवाद साधायला. ऍक्च्युली मला या गोष्टींची सवय नाही आहे, परंतु सर बोलले आणि मी म्हटलं का नको, जर आपल्यापासून कोणाला जर मार्गदर्शन मिळणार असेल तर नक्कीच ही गोष्ट खूप चांगली आहे. माझ्या ज्या काही चुका झाल्या त्या तुमच्या होऊ नयेत आणि जर याचा तुम्हाला जर काही फायदा झाला माझ्या मार्गदर्शनाचा तर नक्कीच मला त्याचा आनंद असेल. सर्वप्रथम म्हणजे सरांसारखे मार्गदर्शक तर तुम्हाला अवेलेबल आहेतच. दुर्दैवाने म्हणजे मी सरांशी खूप उशिरा भेट झाली माझी सरांची, पण भेट उशिरा जरी झाली असली तरी पण ऐन वेळी झाली, ज्यावेळेला माझी राज्यसेवा मेन्स होती आणि मला मराठी इंग्लिश साठीचं गायडन्स हवं होतं. त्याच वेळेला नेमकी मी सरांना भेटलेली. तर सरांच्या इंग्लिशचं मार्गदर्शन मला म्हणजे खूप लाभलं. सरांचं पुस्तकही मला त्यावेळेला मिळालं, तर माझं खूप म्हणजे शॉर्ट मध्ये पटकन रिव्हिजन झाली आणि मला चांगला स्कोर मिळाला मला मराठी इंग्लिशमध्ये. तर त्यासाठी सर तुमचे खूप खूप आभार. सरांनी मला आज थोडंसं विविध ज्या एक्झाम्स घेतल्या जातात राज्यसेवेमधनं MPSCच्या मार्फत, तर त्याबद्दल थोडंसं सांगायला सांगितलेलं आहे आणि काही सिलेबस किंवा सब्जेक्ट्स आहेत, तर या गोष्टींबद्दल मी थोडंसं बोलेल. जे ही न्यू कमर आहेत, जे फ्रेशली सुरुवात करतात त्यांच्यासाठीच हे लेक्चर सरांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. सर्वप्रथम मी ऍक्च्युली माझं मेडिकल बॅकग्राऊंड नसल्यामुळे मला फक्त राज्यसेवेची एक्झाम आणि कंबाईन एक्झाम आणि एक्साइज PSI या एक्झाम्स देता येत होत्या. परंतु MPSC मार्फत अजूनही विविध एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात. जसं फॉरेस्टची एक्झाम पण होते, ॲग्रीच्या एक्झाम्स आहेत, तसेच महिला बालकल्याण अधिकारीची एक्झाम होते, विविध बाकी एक्साइज PSI टॅक्स असिस्टंटची एक्झाम होते, तसंच तलाठी किंवा क्लर्क टायपिस्ट आहेत. मंत्रालयामध्ये देखील PA किंवा क्लर्क टायपिस्टच्या यांच्याही एक्झाम्स होतात. तसं भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत MPSCचा अभ्यास करायचा म्हटलं तर. सर्वात पहिले मी राज्यसेवेबद्दल थोडंसं सांगेल तुम्हाला. राज्यसेवा परीक्षा जी आहे ती 3 टप्प्यांमध्ये होते. एक मिनिट. सॉरी. राज्यसेवा एक्झाम जी आहे ती 3 टप्प्यामध्ये होते. राज्यसेवेत प्रिलिम्स होते, त्याच्यानंतर मेन्स होते आणि इंटरव्ह्यू असतो. प्रिलिम्स जी आहे ती प्रिलिम्समध्ये 2 पेपर्स असतात. एक जनरल स्टडीजचा पेपर असतो आणि एक CSATचा पेपर असतो. जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये आपण जर पाहायला गेलो तर जवळपास 6 ते 7 सब्जेक्ट्स आहेत. इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, करंट अफेअर्स असते, तसेच सायन्स असते. आणि CSATचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड असतं, रिझनिंग आहे आणि जे पॅसेजेस सॉल्व्हिंगचे एक प्रश्न असतात. जवळपास एक बेसिक स्ट्रक्चर सांगेल आधी की प्रिलिम्सचा जो GSचा पहिला पेपर आहे 100 क्वेश्चन्स असतात 200 मार्क्ससाठी. निगेटिव्ह मार्किंगही असते तिथे. त्याच्यामध्ये ते झाल्याच्या नंतर सेकंड जर पेपर बघितला CSATचा तर तिथे 80 क्वेश्चन्स असतात. 50 क्वेश्चन जवळपास पॅसेजेस वरती असतात आणि 30 क्वेश्चन्स मग मॅथ्स, रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग वरती असतात. तर हा एक पॅटर्न आहे. यात राज्यसेवेची जी एक्झाम आहे, राज्यसेवा परीक्षा जी म्हणतो आपण, तर त्याच्या मार्फत विविध पदांसाठी निवड केली जाते. जसं की उपजिल्हाधिकारी आहे, तहसीलदार आहे, ACST म्हणून एक पद आहे, तसंच DYSP किंवा ACP ज्याला म्हणतो आपण ते एक पद आहे. तसेच काही क्लास 2 गॅझेटेड पद देखील आहेत. मंत्रालयामधलं सेक्शन ऑफिसरचं पद आहे किंवा एक्साइज DYSP आहे, नगर परिषद CO आहे. अशी विविध पदांसाठी या एक्झाम मार्फत आपल्याला म्हणजे एक्झाम मार्फत ही जी परीक्षा देतो आपण त्याच्या मार्फत घेतलं जातं. त्यानंतर कंबाईनची जी एक्झाम आहे, कंबाईन परीक्षा तिचंही सेम आहे, प्री आणि मेन्स आहे त्याला. प्रिलिम्ससाठी एक पेपर आहे, 100 क्वेश्चन्स असतात. ऑल सब्जेक्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये येतात की हे जे हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, करंट अफेअर्स आणि मॅथ्स, रिझनिंग असा एक प्रिलिम्सचा पेपर होतो. या पेपर जर क्वालिफाय केला आपण तर मेन्सची एक्झाम आपल्याला देता येते. मग मेन्समध्ये 2 पेपर्स असतात. एक कॉमन पेपर असतो सर्वांसाठीच मराठी इंग्लिशचा आणि त्याच्यानंतर मराठी इंग्लिशचा कॉमन पेपर असतो
आणि त्याच्यानंतर सेपरेटली प्रत्येकाचा मेन्सचा पेपर होतो. एक पॉलिटी ASO साठी वेगळा होतो, STI साठी वेगळा होतो आणि PSI साठी वेगळा होतो. मग यांचा एक सिलेबस डिफरंट, म्हणजे पर्टिक्युलर थोडाफार सिलेबस मध्ये चेंज आहे. जसं PSI ची मेन्स आहे तर मग त्याच्यामध्ये कायद्यांना थोडं जास्त वेटेज दिलेलं आहे. जसं STI ची आहे तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सला थोडं जास्त वेटेज दिलेलं आहे. तर ASO ची जी आहे त्याच्यामध्ये पॉलिटीला जास्त वेटेज आहे. जवळपास 50 प्रश्न पॉलिटीवरती येतात. तर अशा प्रकारे हा एक बेसिक स्ट्रक्चर आहे कंबाईन एक्झामचं. आणि मेन म्हणजे मला असं सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळेला मला या पदांबद्दल माहिती नव्हती. ही एक माझी म्हणजे मला वाटतं की चूक होती की माहित नसल्यामुळे मी कधी कधी असं केलं की मी बाकीच्या ज्या साईड पोस्ट आहेत ASO STI म्हणा किंवा PSI या एक्झामला मी कधी फोकसच केलं नाही. मी राज्यसेवाच द्यायची म्हणून, म्हणजे मला तेवढी एकच माहित होती किंवा त्याच्यातलीच पदं मला थोडीफार माहित होती. त्याही पदांची मला एवढी जास्त माहिती नव्हती. तर आपल्याला काय करायचं आहे नेमकं ही एक्झाम अपिअर करण्यासाठी किंवा म्हणजे एक्झाम देण्याच्या आधीच आपण हा विचार करायला हवा की आपल्याला कुठलं पद हवं आहे किंवा कुठल्या पदासाठी आपण प्रिपेअर करणार आहोत. पर्टिक्युलर एकच पद म्हणून नाही, पण भरपूर सारी पदं आहेत याच्यामध्ये. तर या पदांची माहिती, जसं सरांनी म्हणलं की पदांची माहिती नक्कीच असली पाहिजे. ज्या वेळेला राज्यसेवेचा इंटरव्ह्यू असतो त्यावेळेला आपल्याला प्रेफरन्स द्यायचे असतात. तर मग ते प्रेफरन्स देताना खूप गोंधळ उडतो की नेमकं आपल्याला करायचं काय. माझंही असंच झालेलं. म्हणजे जेव्हा राज्यसेवेचा इंटरव्ह्यू होता, प्रेफरन्स द्यायचे होते, जे प्रचंड एवढं हे आलेलं की नेमकं पाहिजे काय आपल्याला, म्हणजे हे ते नको म्हणतंय किंवा हे याचं आहे, पूर्ण पदांची माहिती नव्हती आपल्याला कुठलीच. मग कशाच्या आधारावर प्रेफरन्स देणार आपण. मग पूर्ण ते पदांची माहिती घेणं, काय काम असते नेमकं, कसं काम असते, आपल्या पर्सनॅलिटीला ते सूट होतंय का, आपण हा प्रेफरन्स द्यायला पाहिजे का नाही, ह्या सगळा विचार नक्कीच या गोष्टींचा करावा लागतो. सर म्हणले ते एकदम योग्य आहे की उगीच म्हणजे समज मला फील्ड वर्कची आवड नाहीच आहे आणि मी तहसीलदार होणं यात काही अर्थ नाहीये. पुढे जाऊन मग मला पछतावा होईल किंवा मी खुश नसेल. ऍट द एंड समाधानी राहणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या पदांची आपण सर्वांनी आधी एकदा माहिती असू द्यावी. तसेच मी अभ्यास कसा करायचा याबद्दल सांगेल थोडंसं, म्हणजे जे मला काही तुम्हाला सांगायचं आहेत पॉईंट्स. सुरुवात तुम्ही करणार आहात तर सुरुवातीला सगळ्यात पहिले तर एक मार्गदर्शक आपला नक्कीच आपण निवडायला हवा. माझे याच्यामध्ये जवळपास 2 वर्ष गेले की मला नेमकं मी कोणाला विचारू किंवा काय. मी थोडंसं विचारला वगैरे हे केलेलं की नाही विचारलेलं मी कोणाला स्वतःहून वगैरे. तर मला थोडा उशीर लागला या गोष्टीला, सर्व गोष्टी स्वतः समजून घ्यायला वगैरे. तर तुमच्याकडे संतोष पवार सरांसारखे खूप चांगले मार्गदर्शक तर आहेतच. तुम्ही मलाही विचारू शकता, माझ्या एक्सपिरियन्सचाही तुम्हाला फायदा होईल. एकतर तुम्ही मार्गदर्शक निवडा आणि त्यांना तुम्ही म्हणजे फॉलो करू शकता. ते जे सांगतील त्या गोष्टी तुम्ही नक्कीच, तुम्हाला कोणी चुकीचं सांगणार नाही, चुकीचं गाईड करणार नाही. त्यानंतर जी बेसिक स्टडी म्हणतो आपण की MPSC ची कुठली जर एक्झाम द्यायची असेल तर आपला एक बेसिक स्टडी नक्कीच असला पाहिजे. जवळपास 8-9 महिन्याचा टाइम तर मी म्हणेल की या स्टडीला जातो. माझी ही एक अजून चूक झालेली की मी येणारी हरच एक्झाम फोकस करत राहिलेली की नाही आपल्याला ही पण एक्झाम द्यायची, मग त्या एक्झामच्या ह्याच्यानं मी अभ्यास करायचे. तर असं वाटतं की कुठेतरी सुरुवातीला एक बेसिक जो स्टडी आहे, पाया जो म्हणतो आपण, तर तो मजबूत नक्कीच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आधी आपण सर्व म्हणजे सुरुवातीसाठीच ही सुरुवात सिलेबस आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण जे ही स्कूल बोर्डची जी पुस्तकं आहेत, आपले शालेय शिक्षण बोर्डाची जी पुस्तकं आहेत राज्य शासनाची, तर त्या पुस्तकांपासून सुरुवात करायला हवी. ती पुस्तक वाचली तर एक आपल्याला ग्रॉस आयडिया येते. आणि जे ही कंबाईन एक्झाम आहे किंवा राज्यसेवा आहे, यांचे जे प्रिलिम्सचा पेपर आहे, पहिला पेपर, तर या पेपरमध्ये मोस्टली असं दिसून आलेलं आहे की राज्य शासनाच्या बोर्डाच्या पुस्तकातनं प्रश्न येतात. तर ही पुस्तक आपण करायला हवी, आपल्याला सिलेबसची ओळखही होते. त्यानंतर तुम्ही कुठल्या एक्झामला फोकस करणार आहात. जसं तर समज राज्यसेवा एक्झामला तुम्ही फोकस करताय, तर राज्यसेवा एक्झामचा सिलेबस काय आहे तो सिलेबस तुम्हाला माहित असला पाहिजे. तो सिलेबस तुमच्याजवळ रोज असला पाहिजे. त्या सिलेबसचं म्हणजे हर एक पॉईंट तुम्हाला त्या सिलेबस मधला माहित पाहिजे. ऑलमोस्ट पहिले 1 महिना म्हणते मी, रोज सिलेबस वाचा. सिलेबस मधला पॉईंट कळाले तर मग आपण भरकटत नाही. सिलेबसच्या पॉईंट्सलाच धरून अभ्यास करायचा. उगीच म्हणजे एक पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक पूर्ण संपवायचंय म्हणजे अभ्यास नाही आहे नक्कीच. आपण सिलेबस नुसार करावा. तसेच क्वेश्चन पेपर अनालिसिसला म्हणजे या एक्झाम्स मध्ये खूप महत्व आहे. मला सर्वात इम्पॉर्टंट वाटते ती ही गोष्ट आहे की क्वेश्चन पेपर अनालिसिस होणं खूप गरजेचं आहे. की नेमकं विचारलं काय जातंय किंवा कुठल्या वेने विचारलं जातंय हे माहित असलं पाहिजे. नुसतंच पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक संपवायचंय, हे पुस्तक वाचायचंय म्हणून हे पुस्तक संपवायचं याला काही अर्थ नाही आहे. सिलेबस पाहणं, सिलेबसमध्ये कुठले सब्जेक्ट आहेत. एक एक्झाम्पल देईल, म्हणजे माझी जी चूक झाली होती, मी सुरुवातीला इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलेलं देसले सरांचं
आणि मी ते पुस्तक पूर्णच वाचून काढलेलं. ऑलमोस्ट 2-3 वेळेस मी ते पुस्तक वाचून काढलेलं आणि म्हणजे प्रिलिम्सच्या आधी 15च्या प्रिलिम्सच्या आधी. मग नंतर एका मित्राकडनं मला असंच कळालं की अरे सिलेबस प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये तर अख्खं पुस्तक नाहीच आहे. हार्डली 6 ते 7 चॅप्टर्स आहेत. तू सगळं चॅप्टर का वाचतेय? नक्कीच त्याचा काही लॉस नव्हता, परंतु एक थोडंसं भरकटल्यासारखं होतं. आपण पर्टिक्युलर सिलेबस असेल तर आपण सिलेबसला टच करून राहतो. तर मग त्यानंतर मला कळालं की अरे प्रिलिम्सला तर ही टॉपिक्स आहेत किंवा एवढेच लेक्चर्स चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत. तर हे सांगेल की म्हणजे एवढं मोठं देसले सरांचं पुस्तक आहे, पण पूर्णच पुस्तक प्रिलिम्सला आहे का? तर नाही आहे. काही 6-7 टॉपिक्स आहेत त्यातली की जे प्रिलिम्सला विचारले जातात. मग हीच चॅप्टर्स आपण प्रिलिम्सला करायची आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने प्रश्न आलेले आहेत, हे प्रश्नही पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ते जेव्हा प्रश्न पाहतो त्याच वेळेला आपल्याला आयोगाचा कल कळतो की नेमकं यांना विचारायचं काय आहे किंवा कशा पद्धतीने विचारलं जाणार आहे. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस. तुम्ही कुठलीही एक्झाम म्हणजे एकतर एमपीएससीच्या ऑल एक्झाम्स जवळपास सिलेबस सेम आहे. म्हणजे अभ्यास तोच करायचा आपल्याला. इतिहास आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, करंट अफेअर्स आहे, याच सगळा अभ्यास करायचा आहे. फक्त एक फरक काय लक्षात घ्यायचा आहे की कुठली एक्झाम तुम्ही ज्याला फोकस करणार आहे. समज आता कंबाईनची एक्झाम आलेली आहे. कंबाईनची एक्झाम आली तर मग कंबाईनचा सिलेबसला बघा. जो सिलेबस आहे त्या सिलेबसला धरून चला. किंवा त्याचे क्वेश्चन पेपर्स त्याचे पूर्वीचे जे आलेले आहेत प्रश्न मार्केटमध्ये भरपूर बुक्समध्ये अवेलेबल आहेत, तर ते पहा आधी आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. जसं तुम्हाला एक्साइज PSIची एक्झाम द्यायची तर त्याचे क्वेश्चन पेपर्स पहा. तलाठीची एक्झाम द्यायची तर त्याचे क्वेश्चन पेपर्स पहा. की काय विचारतात काय नेमकं आणि काय विचारतात त्याला धरून मग अभ्यास करा. तसेच ज्यावेळेला मी तुम्हाला नॉर्मली सांगितलं की सुरुवातीला स्टेट बोर्डची पुस्तक म्हणजे जी शासनाची पुस्तक आहेत ती पहा नक्कीच. इतिहास, जिओग्राफी आणि विज्ञान याच्यासाठी तर एकदमच म्हणजे गरजेची आहेत शासनाची पुस्तकं. जवळपास 7वी ते 10वी पर्यंतची ती पुस्तके तुम्ही करायलाच हवीत. जिओग्राफीसाठी 4थी पासनं जरी बघितली तरी पण एक म्हणजे बेसिक आयडिया येऊन जाते आपल्याला जिओग्राफीची. आणि त्याच्यानंतर मग काही पर्टिक्युलर सब्जेक्ट्स आहेत म्हणजे त्यांचे स्टँडर्ड बुक्स आहेत. मार्केटमध्ये बुक्स खूप मोठे अवेलेबल आहेत. प्रत्येक विषयाचे बघितले किंवा पॉईंटचे बघितले तर तुम्हाला लिटरली 8-10 पुस्तकं अवेलेबल दिसतील. मग याच्यामध्ये सगळा गोंधळ उडून जातो की नेमकं बुक कोणतं वापरायचं आपण. जसं माझंही झालेलं आहे इंग्लिशला. तर मला सरांचं पुस्तक खूप उशिरा माझ्या समोर आलं. काश सरांचं पुस्तक माझ्या लवकर समोर आलं असतं तर माझ्या त्याच्या 8-10 रिव्हिजन झाल्या असत्या आणि मी अजून चांगला स्कोअर केला असता. आणि जी तहसीलदार भेटली ती डेप्युटी कलेक्टर भेटली असती. तर हेच की आपल्याला उशीर लागतो तर एक चांगले तुम्ही तुमचे मार्गदर्शक निवडा आणि त्यांच्याकडून आपण एक पुस्तक सूची त्यांनी वापरलेली असते तर एक विचारू शकते की नेमकं काय वापरलेलं आहे. काही काही असंही होतं की लिस्टमध्ये भरपूर सारे बुक्स देतात पण तेवढी कदाचित वाचलेली नसतात किंवा नसतातही गरजेची. आता मी आहे तर मला सोर्सेस माहित नव्हते त्याच्यामुळे माझं असं झालं की मी ऑलमोस्ट मला जे पुस्तक दिसलं वाटलं मला वाचावं मी ते वाचलो. म्हणजे त्याच्यातनं नंतर कळालं मला की हे नको हे सोर्स वापरू आपण, हा नको तो सोर्स वापरू, हे नंतर ऍट द एंड कळालंय मला. पण तुम्ही सुरुवातीपासूनच चांगली सोर्सेस वापरू शकता. मग तेच सोर्सेस म्हणजे म्हटलं जातं एमपीएससी मध्ये की कमीत कमी सोर्सेस आणि मॅक्झिमम रिव्हिजन हे खूप गरजेचं आहे. एकच पुस्तक असेल आणि त्याचे तुम्ही वारंवार रिव्हिजन करत असाल तर ते आपल्या डोळ्यात भरतं म्हणजे पुस्तक. जसं माझं समज एक एक्झाम्पल पॉलिटीचं पुस्तक होतं. अभयसिंग मोहिते सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तक छान पुस्तक आहे. तर या पुस्तकावरतीच मी म्हणजे हे पुस्तक मी माझं मेन सोर्स म्हणून ठेवलेलं आणि त्याच्यावरती मी व्हॅल्यू एडिशन केलेलं. मला जे काही दुसरे पुस्तक होते लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा इतर काही मला जी पुस्तकं सोर्सेस मिळत होती तर ती मी वाचायची आणि जी वेगळी पॉइंट्स वाटायची मला ती मी या बुक वरती उतरवायचे. माझा एक मेन प्रियांका एक्सक्यूज मी मीटिंग लॉग आउट होईल तर लगेच परत सर्वांना लॉग इन करायला सांग. ओके सर. तर या पद्धतीने सांगेल की सोर्सेस जे आहेत म्हणजे एक पर्टिक्युलर सोर्स ठेवायचा आपला आणि आपण म्हणतो रेफरन्स म्हणजे दुसरी वाचायची असतील आपल्याला तर बघून त्यातले काही वाटतील आपल्याला तर ते आपण म्हणजे इम्पॉर्टंट काही वेगळे पॉईंट्स वाटतात तर ते आपण एका बुकवरती नोट डाऊन करू शकतो. म्हणजे रिपीटेडली एकाच बुकची जेव्हा रिव्हिजन होईल त्याला लिटरली म्हणजे आपल्याला ते पेज सहित आठवते की नाही या पेजवरती होतं, नाही मी ह्या पेजवरती लिहिलं होतं, इथे लिहिलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी रिपीटेड रिव्हिजनचा हा परिणाम आहे. तर कमीत कमी बुक्स आणि जास्तीत जास्त रिव्हिजन हे एक ठेवा. पर्टिक्युलरली तुम्हाला बुक लिस्ट पाहिजे म्हणजे सरांनी तर सांगितलेली असेलच तरी तुम्हाला माझी वापरलेली पाहिजे असेल तर मी सरांकडे देईलच. आता इथे प्रत्येक पुस्तकाबद्दल नाही सांगत मी. त्यानंतर अभ्यासाच्या काही अशा वेगळ्या गोष्टी सांगेल. लाईक जेव्हा तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं आहे तर एमपीएससी करायचं ठरवलं तर मी म्हणेल की तुमच्या स्वतःहून जर ती इच्छा असेल
कोणी आई वडील म्हणतायत म्हणून किंवा भाऊ म्हणतोय म्हणून तुम्ही एमपीएससी करू नका. म्हणजे तुमची जर स्वतःची इच्छा असेल तर तुम्ही करा. कारण एमपीएससी अभ्यास करणं हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनतं या अभ्यासामधनं. तुमची विचार प्रक्रिया जी आहे ती बदलते. एक चांगले आदर्श नागरिक तुम्ही बनता. नक्कीच जरी अपयश आलं आपल्याला, नाही लवकर यश मिळालं, तरी पण ते यश पचवण्याची ताकद आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा हा निर्णय स्वतःचा असतो. तर स्वतःहून डिसिजन घ्या आणि अवघड कुठलीच गोष्ट नसते. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनातनं ठरवतो, ती आपण ती नक्कीच करू शकतो. फक्त ती मनातून यायला पाहिजे आपल्या. आपण स्वतःला नेहमी मोटिव्हेट ठेवायचं. एक्झाम म्हणजे असं खूप डिफिकल्ट असं काही नाही आहे. फक्त तुमचं डेडिकेशन किती आहे, तुम्ही त्या गोष्टीला महत्त्व किती देताय, हे खूप इम्पोर्टंट आहे. अभ्यास काही-काहींचं असं असते, की 14-14 घंटे अभ्यास करायचा किंवा सकाळी उठलं आणि संध्याकाळपर्यंत जाऊन लायब्ररीत बसायचं. सकाळी 6:00लाच उठायचं, 7 वाजता जाऊन लायब्ररीत बसायचं आणि रात्री 12 पर्यंत यायचं नाही. हे असे असे भरपूर जण असतात किंवा त्यांचं होऊन टेन्शन मलाही यायचं. ॲक्चुअली मी सुरुवातीला असायची. मलाही वाटायचं, की यार कसं हे सगळेजण 6 वाजताच उठून लायब्ररीत जातात. आपल्याच्याने तर उठणं होत नाही. मग आपल्याच्याने होणार नाही का एक्झाम? असं काही नाही आहे. म्हणजे माझे ताई जिजू मला नेहमी सांगायचे, की "तुझा ज्यावेळेला मूड फ्रेश आहे, तुला असं म्हणजे कोणाला पाहून किंवा कोणा दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन करण्यापेक्षा स्वतःसोबत कॉम्पिटिशन करा. जेव्हा माणूस स्वतःसाठी काही विचार करतो, त्याला परिपूर्ण द्यायचा नक्कीच प्रयत्न करतो. स्वतःशी प्रामाणिक राहा एमपीएससीच्या पूर्ण प्रवासामध्ये. ती एक गोष्ट होती, की मला नेहमी वाटायची, की मी 7 वाजता उठून लायब्ररीत जात नाही आणि अभ्यास करत नाही. मग होईल की नाही होईल? पण ते माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला माझ्या दीदीनं. त्यांनी सांगितलेलं, की "नाही तुला 9 वाजता जाग येते, तू 9 वाजता उठ, 10 वाजता उठ, अभ्यासाला बस." मग मी 10 वाजता म्हणजे माझी दिनचर्या नॉर्मली अशी होती, की मी 10 वाजता बसायचे अभ्यासाला फ्रेश होऊन. पण मग मी दिवसभर अभ्यास करायचे. म्हणजे मला या थ्रू आउट प्रोसेसमध्ये माझा आई-वडील सोडले, आई सोडली आणि दीदी आणि पर्टिक्युलर 1-2 फ्रेंड्स जे मला नेहमी मोटिव्हेट करायचे. हे सोडले तर माझा कोणाशी कॉन्टॅक्ट जास्त नव्हता. आणि म्हणजे एक आपण फोकस्ड राहतो आपल्या ह्याच्यामध्ये. प्लस आपल्याला जेही काही मार्गदर्शक चांगले लाभतात किंवा आपल्याला वाटतं, की हे सर छान आहे. आपल्या मनातून येतं गोष्ट, की नाही ह्यांच्याकडनं छान भेटते आपल्याला. तर घ्या, पुरेपूर फायदा घ्या त्याचा. जसं सर आहेत. सरांची माझी भेट मेन्सच्या आधीच झाली होती जस्ट. मी सरांना प्रत्येक माझा डाऊट विचारायचे. सरांकडनं प्रत्येक गोष्टी मी सरांकडनं माझ्या क्लिअर करून घेतल्या. याच्यासाठी काही म्हणजे बाळगू नका असं विचारण्यासाठी. समोरचाही आनंद म्हणजे समोरच्यालाही आनंद होतो तुम्हाला सांगण्यासाठी. तर नक्कीच म्हणजे प्रत्येकाचा ज्याची मदत मिळते आपल्याला त्याची मदत घ्या या प्रवासामध्ये. तसेच अभ्यास करताना सांगेल, की फुल्ली डेडिकेटली म्हणजे तुमचं ठरलेलंच पाहिजे, की तुम्हाला नाही अभ्यास करायचा आहे. दिवसातनं ॲटलीस्ट 10 ते 12 घंटे आपले व्हायला पाहिजेत. सलग बसा असं म्हणत नाही मी. पण 10-12 तास नक्कीच अभ्यास व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही ठरवू शकता, की लाइक सकाळचे काही 4 तास ठरवू शकतात. समज मी 10:00ला बसले तर मी 1 वाजेपर्यंत बसायचे. तर 10 ते 1चा माझा एक टायमिंग व्हायचा. नंतर 2 वाजता वापस बसायचे, 5 पर्यंत करायचे. त्याच्यानंतर फ्रेश होऊन चहा झाला, की नंतर मी वापस डबल 9-10 पर्यंत बसायचे. म्हणजे असं एक ओव्हरऑल आपलं ज्यावेळेला आपल्याला मोर कम्फर्टेबल आहोत, आपण कॉन्फिडेंटली आणि कॉन्सन्ट्रेशन आपलं लागणं खूप गरजेचं आहे. तर अशा टायमिंगमध्ये अभ्यास करा. नॉट नेसेसरी सकाळी 6:00लाच उठून जा, 7:00ला लायब्ररीमध्ये बसा. मग ह्या पद्धतीनेच करावं असं नाही आहे. ॲट द एंड आउटपुट इम्पोर्टंट आहे. तुम्ही मग ते कसं करताय, कशा पद्धतीने करताय, याला काहीच हे नाही आहे. रिझल्ट येणं एक्सपेक्ट म्हणजे जास्त हे आहे. तर काही गोष्टी सांगेल, की काही ज्यावेळेला तुम्ही सिलेबस पाहताल किंवा क्वेश्चन पेपर्स पाहताल, त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येईल पेपरची काय आहे ते. मला ही गोष्ट खूपदा सांगितली गेली होती, की क्वेश्चन पेपर्स पहा, एनालिसिस कर. तर माझं थोडंसं दुर्लक्ष झालं या गोष्टीकडे, की मला असं वाटायचं, की काय आधी क्वेश्चन बघू, आधी मी वाचते. पण तसं नाही आहे. क्वेश्चन पेपर्स पहा, म्हणजे तुम्ही प्रॉपरली एका म्हणजे आपण म्हणतो, की भरकटत नाही आपण. क्वेश्चन पेपर एनालिसिस जर आपलं असेल तर. खूप इम्पोर्टंट रोल आहे त्याचा. त्याच्यानंतर एम-सी-क्यू सॉल्व्हिंग म्हणजे जीजूंनी मला ही खूप मोठी गोष्ट दिली होती, की मला त्यांनी नेहमी सांगायचे, की "तू एम-सी-क्यू सॉल्व्ह कर. एम-सी-क्यू सॉल्व्ह केल्यानं तुला एकदम छान अप्रोच मिळतो, कॉन्फिडन्स वाढतो." आणि त्याचा फायदा नक्कीच मला झाला. मी पॉलिटीच्या बाबतीत एम-सी-क्यूज खूप मोठ्या प्रमाणात सॉल्व्ह केलेले. मराठी, इंग्लिशसाठी पण मी एम-सी-क्यूज सॉल्व्ह केलेले. पवार सर पण नेहमी एम-सी-क्यूचे पेपर्स पाठवायचे मला. मला अजूनही लक्षात आहे सर मेन्सच्या आधी मला पेपर्स पाठवायचे आणि त्याचाही मला खूप फायदा झाला नक्कीच. तर एम-सी-क्यू सॉल्व्ह करणं या एक्झाममध्ये खूप इम्पोर्टंट आहे. कारण आपल्याला अप्रोच कळतो आयोगाचा. कधी-कधी एखादा आन्सर येतही नसेल, तर आपण थोडं गेस लावू शकतो त्याच्यावरनं, की काय कुठे चुकवायचा प्रयत्न केलेला असेल. तर ही एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, की एम-सी-क्यू सॉल्व्ह करा नक्की. त्यानंतर
जे काही फॅक्च्युअल डाटा असतो, समज नद्या आहेत, मग त्याच्यावरती कुठली डॅम्स आहेत, कुठली खाडी आहे किंवा जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, सेम सेम गोष्टी काय आहेत, किंवा पॉलिटीची कलमं असतील, इतिहासमधले काही न्यूजपेपर असतील, त्यांचे संपादक असतील, इंग्लिशमधल्या प्रोव्हर्ब्स असतील, इडियम्स असतील. तर या सगळ्या जो फॅक्च्युअल डाटा आहे हा पाठ करा सांगेल मी. म्हणजे म्हणतात लोक पाठ नाही करायला पाहिजे, पण हा इम्पॉर्टंट आहे. समजून घेऊन या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे उगीच वाचलं आणि सोडून दिलं याला करू नका. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा त्या गोष्टी. रिपीटेडली वाचल्याच्या नंतर तुमच्या त्या नक्कीच लक्षात राहतात. माझं एक होते की मी इंग्लिशचं जे व्होकॅब्युलरी आहे किंवा जो हा फॅक्च्युअल डाटा आहे, मला जो वाटायचं की हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत. अगेन हे आपल्याला अनालिसिस मधूनच कळते की आपल्याला वारंवार कशावर प्रश्न विचारले जात आहेत. मग हा डाटा मी रेकॉर्ड करून ठेवायचे आणि मी रिपीटेडली ऐकायचे. क्लासला जाता येताना ऐकायचे किंवा झोपताना ऐकायचे, ब्रश करताना ऐकायचे. म्हणजे मॅक्झिमम तुम्ही वापरू शकतात. हे याच्यासाठी सांगते की आपण एक फोकस्ड राहतो. आपल्या नेहमी डोक्यात राहतं की नाही आपल्याला अभ्यास करायचा, नाही आपली एक्झाम आहे, नाही आपल्याला ही पोस्ट मिळवायची आहे. तर हे फुल्ली आपण त्या एन्व्हायरमेंट मध्ये राहिलो तर हे शक्य आहे. आणि जे डेडिकेशन म्हणतो ते म्हणजे हेच आहे की तुम्ही पूर्णतः त्या गोष्टीमध्ये झोकून देताय स्वतःला आणि नक्कीच मेहनत केल्याच्या नंतर फळ मिळतं. निगेटिव्हिटी बद्दल बोलेल की काही लोकांचं असं होतं की 2-2, 3-3 वर्ष एक्झाम निघत नाही, मग ते डिप्रेशन मध्ये जातात. तर हे नाही करायला पाहिजे. एमपीएससीचा अभ्यास केला तर आपल्याकडे ज्ञानाचा एवढा मोठा साठा निर्माण झालेला आहे. एमपीएससीचा अभ्यास म्हणजे जेव्हा सुरुवातीला मी डेंटिस्ट होते इंटर्नशिपच्या वेळेस, मला आरबीआय काय माहित नव्हती. मला 1 वर्ष तर आमदार आणि खासदार मधला फरक कळत नव्हता. म्हणजे असं वाटायचं की यार आपण किती खूप खोलामध्ये होतो, आपण कुठे होतो, म्हणजे फक्त कॉलेज आणि घर, कॉलेज पेशंट्स एवढंच माझं विश्व होतं. तर हे नसायला हवं. जगामध्ये काय चाललंय या गोष्टींची आपल्याला माहिती या एमपीएससीच्या अभ्यासातनं मिळते. नक्कीच म्हणजे जिओग्राफी आहे, सायन्स आहे, इतिहास आहे. आपण केलेला असतो अभ्यास याचा, पण तेवढा त्या पद्धतीने आपण अभ्यास केलेला नसतो पूर्वी. तर इकडे येऊन मला तो एक आनंद खूप मिळायचा की यार ही गोष्ट नवीन मला कळाली. आणि अभ्यास जो आहे हेही सांगेल की अभ्यास बोर होतो कधी कधी करायला. तर तो बोर व्हायचा नसेल तर मोस्टली एक अभ्यास मला एक्झामसाठी म्हणून अभ्यास करू नका. तर मला काहीतरी ज्ञान मिळतंय म्हणून अभ्यास करा. मला ज्याला बोर व्हायचं, मी स्वतःला सांगायचे की नाही मला ही गोष्ट माहित होतीये, मला ही गोष्ट जाणून घ्यायची की नेमकं होतं कसं, नेमकं आहे काय याच्यामध्ये. तर या वेळेने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही आनंदी नक्कीच हॅपीली अभ्यास करताल. फक्त एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करू नका. एक्झाम ओरिएंटेड सांगितलं मी त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि सिलेबसला धरून चला म्हणजे तो एक्झाम ओरिएंटेड होईल. परंतु काही गोष्टी जाणून घेण्यासाठी अभ्यास करा. म्हणजे पुढे चालून आपण आपल्याला मल्टिपल वेज निर्माण राहतात. जरी आपल्याला बॅड लक असेल आपलं, आपल्याला नाही पोस्ट मिळत आहे, तरी आपल्याकडे ज्ञानाचा साठा तर भरपूर असतो. आपण त्याच्या ह्याच्यावरती आपण काहीही करू शकतो. तर लाईफमध्ये नेहमी पॉझिटिव्ह राहा. एमपीएससी किंवा हेच एवढं हे नाही आहे. मल्टिपल ऑप्शन्स आपल्या समोर येत राहतात. तर जेव्हा आपण ठरवलंय अभ्यास करायचा आणि हेही म्हटलं जातं की प्रयत्न एका नरगडीत वाळूचे एका नरगडीता तेलही गळे. तर लाईक मेहनत केल्याच्या नंतर तुम्हाला यश नक्की मिळतं. हे माझंही उदाहरण आहे. काही लोकांना प्रॉब्लेम्स असतात. खूप खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकाला. तर ह्या प्रॉब्लेम्सचा बाऊ नाही करायचा आपण. लाईक मला असं घरून किंवा फायनान्शियली असं कुठलं मला प्रॉब्लेम नव्हता माझ्या लाईफमध्ये. मला तेवढं स्वातंत्र्य खूप होतं. मग पण दुसऱ्या पद्धतीचा प्रॉब्लेम मला चालू झालेला. मला फिजिकल प्रॉब्लेम चालू झालेला. बॅकएकचा त्रास खूप होत होता. मान खूप दुखायची माझी. लिटरली म्हणजे मला अर्धा तास पण खुर्चीवर बसता येत नव्हतं. लायब्ररी बंद झालेली. तर मग या सिच्युएशनमध्ये पण मला ताईंनी नेहमी मोटिवेट ठेवलं, की नाही हे प्रॉब्लेम्स तुला मुद्दामून येत आहेत. तुझं पाहण्यासाठी की तू ह्या प्रॉब्लेम्सला थांबतीयेस का? तुझी ॲबिलिटी आहे का? हेच चेक करतोय देव तुला प्रॉब्लेम्स देऊन. तर तू या प्रॉब्लेम्सला म्हणजे न हे करता घाबरता तू करत राहा. तर मग मी अशा वेळेतही वेगवेगळे ऑप्शन माझ्यासाठी चूज करायचे, की लाईक मैत्रिणीला वाचायला लावायचे, रेकॉर्डिंग्स केलेले होते ते ऐकायचे, झोपून वाचायचे. हे नेमकं आणि एक्झामच्या 8 दिवस आधी झालेलं माझ्यासोबत. एएसओच्या एक्झामच्या आधी 8 दिवस, की मला खूप सिव्हिअर बॅकएक झालेलं. परंतु मी अशा ह्याच्यामध्ये पण मी अभ्यास नाही सोडला. म्हणजे ताईच्या म्हणजे मोटिवेशन जे तिच्याकडनं मला मिळालेलं, की नाही तू अभ्यास सोडू नको, तू अभ्यास कर. तर मी लिटरली रडत-रडतही अभ्यास केला होता आणि त्याचं फळ बघा म्हणजे की मी राज्यामधनं पहिली आली होती त्यावेळेला. तर एक खूप चांगला स्कोर आला होता माझा. म्हणजे एवढ्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये मी अभ्यास केला होता. तर हेच सांगेल की प्रत्येकाला परिस्थिती म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, कोणाला फॅमिली प्रॉब्लेम असतो, कोणाला फ्रेंड्सचा प्रॉब्लेम असतो. तर त्या प्रॉब्लेम्सचा बाऊ करू नका. स्वतःला सांगा की हे प्रॉब्लेम्स मला मुद्दाम येत आहेत. म्हणजे मला माझ्या टार्गेटपासून दूर खेचण्यासाठी येत आहेत. तर मला दूर खेचायचं नाही आहे. मी याला सामोरं जाणार आहे. या वेळेला त्यांना टॅकल करा असं सांगेल. त्यानंतर ॲट द एंड एवढंच सांगेल की
फोकसली अभ्यास करा. अभ्यास केला तर यश नक्कीच मिळतंय आणि एक मार्गदर्शक नेहमी असू द्या तुमचा, ज्यांना तुम्ही विचारून म्हणजे फॉलो करताल सर्व गोष्टी. सर आहेत. सर तुम्हाला नक्कीच चांगलं सांगतील आणि बस काही अडचण असेल तर आपण क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये घेऊया. चालेल. थँक्यू प्रियंका. खूप छान. ऐकतो आपण आता याच्यानंतर माझे आवडते विद्यार्थी, त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये, मुंबई पोलीस खात्यामध्ये ज्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं असे राष्ट्रपती पदक विजेते हर्षद काळे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. तर मी सरांना विनंती करतो की सर हा तुम्ही अनम्यूट करा हर्षद. हा करेक्ट. स्टार्ट Yes, करा. sir. सर्वप्रथम संतोष पवार सर, माझे मार्गदर्शक, माझे गुरु, सुधाकर सर आणि प्रियंका मॅम, इथे उपस्थित असलेले सर्वच विद्यार्थी, त्यांना सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद. सर, मला या सेशनला तुम्ही इन्व्हाइट केलं त्यामुळे फार फार धन्यवाद. आणि MPSC, UPSC किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स याबद्दल सरांनी आणि मॅडमने बऱ्यापैकी डीपली तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन केलेलंच आहे. तर मी थोडंसं वेगळ्या विषयावर तुम्हाला मोटिवेट करू इच्छितो. सर्वप्रथम मी माझं थोडंसं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव हर्षद काळे. मी ठाणे शहर येथे पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहे. आणि 2006 साली मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरती झालो, मुंबई पोलीस. त्यानंतर 2007 ते 2011 असे मी 5 ते 6 वर्ष ATS, अँटी टेररिझम स्क्वॉड, मुंबई या ठिकाणी मी कार्यरत होतो. आणि मला वाटतं 2008ला मला संतोष पवार सर भेटले आणि माझ्या ऍक्च्युली यशाचा मार्ग मला सरांनी दाखवला, हे मला सगळ्यांना सांगायला फार आवडेल. सो भरती झाल्यानंतर मी ATS जॉईन केलं आणि ATS मध्ये काम करत असताना फार चांगल्या अपॉर्च्युनिटीज किंवा फार चांगल्या ठिकाणी मी काम करू शकलो. 26/11चा जो मुंबईवर ताज हमला झाला, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर त्या ठिकाणी देखील मी 3 दिवस अतिरेक्यांशी लढलो ताज हॉटेलमध्ये. त्यावेळेस माझं वय फार कमी होतं, 24 वय असेल माझं. तर एवढ्या कमी वयामध्ये मला फार मोठा अनुभव मिळाला. आणि फेक करन्सीज असतील, अँटी नार्कोटिक्स असेल किंवा जर्मन बेकरी ब्लास्ट, पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी झालेले ब्लास्ट, मालेगाव ब्लास्ट, असे अनेक मोठे इन्व्हेस्टिगेशन मध्ये मला चांगल्या अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. परंतु पोलीस शिपाई या पदावर काम करत असताना असं सारखं काहीतरी वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा आपण अजून पुढे गेलं पाहिजे. ज्यावेळेस मी माझ्या मोठ्या अधिकाऱ्यांना बघायचो, सिनियर ऑफिसर्सला बघायचो, तर खूप मोटिवेशन मिळायचं आणि वाटायचं की आपण करू शकतो, आपल्यामध्ये पण ती क्वालिटी आहे आणि आपण ही MPSC क्रॅक करू शकतो. आणि माझं नशीब की मला कोणीतरी संतोष पवार सरांच्या क्लासेसचा सल्ला दिला आणि मला वाटतं त्यावेळेस सरांनी देखील क्लासेसची नुकतीच सुरुवात केली होती. 2008-9च्या दरम्यान दादर येथील असलेल्या नायगावमध्ये जस्ट एक 10x10ची रूम असेल, एकदम छोटी, म्हणजे आम्ही असं वाकून त्या रूम मध्ये जायचो. म्हणजे हाईट पण अशी खूप छोटी होती. तर त्या क्लासमधून मला वाटतं आम्ही सर्वांनी सुरुवात केली होती आणि सरांकडे आम्ही एक 15 ते 20 स्टुडंट असायचो आणि तिथून आम्ही ती सुरुवात केली. त्यानंतर मग सरांनी मोठे क्लासेस घेतले आणि मग तिथे आम्ही जॉईन झालो. आणि क्लास जॉईन केल्यानंतर देखील सगळं बाउन्स व्हायचं किंवा तेवढं काही डोक्यात यायचं नाही, कारण की जॉब करत होतो, ATS सारख्या ठिकाणी काम करत होतो आणि जॉब करून MPSC चे क्लासेस लावलेले होते. त्यामुळे 12 ते 15 तास नोकरी करून हे क्लासेस करायचे, अभ्यास करायचा. तर टफ होत होतं, फार कठीण होत होतं. त्यामुळे अभ्यासामध्ये पण तेवढं लक्ष लागत नव्हतं सुरुवातीला. सर आम्हाला समोर उभं राहून शिकवायचे, त्यावेळेस बऱ्याच गोष्टी डोक्याच्या वरून जायच्या. तर मी त्या लास्ट बेंचवरून फर्स्ट बेंचवर काही दिवसानंतर पोहोचलो आणि सरांनी तुम्हाला सांगितलं की माझा आवडता विद्यार्थी. तर हे माझ्यासाठी खूप ऑनर आहे सर. पण ते माझा आवडता विद्यार्थी बनण्यासाठी मी खूप कष्ट घेतले आणि सरांचं मार्गदर्शन त्यामध्ये मला लाभलं. परंतु मला तुम्हाला हेच सांगायचं मित्रांनो की डेडिकेशन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या लाईफमध्ये तुमचा एक गोल पाहिजे, एक फोकस पाहिजे आणि तुम्हाला बऱ्याच अडचणी येणार आहेत. खूप डिस्ट्रॅक्ट व्हाल तुम्ही, नेगेटिव्हिटी येईल,
खूप पेन होईल, त्रास होईल, फेल्युअर होईल, पण तुम्हाला तरीही स्टिकअप राहायचंय. सो मी त्यानंतर क्लास कंटिन्यू केला आणि मला असं वाटतं की मी थोडासा स्टडी केला की ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये स्टुडंट्स कुठे वीक आहेत. तर मी थोडा स्मार्टली विचार केला की वीक सब्जेक्टवर आपण जास्त अभ्यास केला पाहिजे. सो जनरल नॉलेज, मराठी ग्रामर किंवा लॉ असेल, IQ टेस्ट असतील, मॅथ्स वगैरे हे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आणि मोस्टली MPSC, UPSC मध्ये आपण मोस्टली मराठी मीडियम मधून येत असतो. त्यामुळे इंग्लिश हा सब्जेक्ट थोडासा वीक असतो सगळ्यांचा, हे मी बघितलं. आणि सरांचा आवडता विषय इंग्लिश, त्यामुळे मी असा विचार केला की आपण ह्या विषयावर भर देऊया. तर मी इतकी चांगली तयारी केली इंग्लिशची आणि ते सरांमुळे शक्य झालं. कारण की सरांच्या ज्या टेक्निक्स होत्या, जी शिकवायची पद्धत होती, ती म्हणजे एकदम खूपच सुंदर होती. सो काही दिवसानंतर अशी परिस्थिती झाली की सर कधी-कधी असे क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करून घ्यायचे आमच्याकडून. तर सरांच्या तोंडून एखादा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी माझं उत्तर तयार असायचं. सरांचा प्रश्न पूर्ण यायच्या आधी माझं उत्तर. तर अक्षरशः मागे बसलेले विद्यार्थी चिडायचे, की बाबा हे चाललंय काय? तर इतका कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि इतकं ते डोक्यात बसलं, की असं वाटलं की मी आता इन्स्पेक्टर झालो. इव्हन म्हणजे मला झोपेमध्ये दिसायचं की माझ्या खांद्यावर स्टार लागलेले आहेत. सो दिस इज नॉट ओव्हर कॉन्फिडन्स. पण तुम्ही ज्यावेळेस इतकं डेडिकेट होता किंवा इतक्या मेहनतीने किंवा एका मनाने तयारी करता, त्यावेळेस तुम्हाला तुमचं समोरचं स्वप्न दिसू लागतं. त्यामुळे हे साहजिक आहे होणं. सो त्यानंतर मी 2011च्या एक्झाम मध्ये सिलेक्ट झालो आणि 2013 मध्ये मी नाशिकला ट्रेनिंगला गेलो. 1 वर्षाचं इन्स्पेक्टरचं ट्रेनिंग कंप्लीट करून माझी फर्स्ट पोस्टिंग गडचिरोली येथे झाली. तर मला तुम्हाला हे सगळ्यांना सांगायला आवडेल की मी नक्सल एरियामध्ये जिथे थोडंसं एक भीतीचं वातावरण आहे किंवा गडचिरोली म्हटल्यानंतर थोडंसं एक वेगळं डोक्यामध्ये येतं की नक्सल एरिया, टोटल जंगल एरिया. तर त्या ठिकाणी माझी पोस्टिंग झाली. आमच्या बॅचमध्ये काही यंग ऑफिसर्सची तिकडे पोस्टिंग करण्यात आली. सो सुरुवातीला माझ्या घरातल्यांना फार टेन्शन आलं किंवा सगळ्यांनाच भीती वाटली की आता काय होणार? परंतु मीही गेलो तिकडे. एकही दिवस आम्हाला सुट्टी मिळाली नाही. नेक्स्ट डे आम्हाला तिथे पोस्टिंग होणार होती. सो आम्ही गडचिरोलीला गेलो. आमचा फर्स्ट डे तिथे होता. एकदम भीतीचं वातावरण होतं ऑब्व्हियसली. सर्वांनाच भीती वाटत होती. नागपूरवरून गडचिरोलीला एक बस होती आम्हाला जाण्यासाठी. तर आम्हाला अक्षरशः सगळेच नक्षल दिसू लागले. जो कोणी त्या बसमध्ये चढायचा तर आम्हाला भीती वाटायची की हा कोण असेल? कारण की तसं ऐकलेलं होतं आणि तशी परिस्थिती देखील होती. परंतु तिथे गेल्यानंतर आमचं एक छोटंसं महिनाभराचं ट्रेनिंग होतं. ते ट्रेनिंग आम्ही कसं तरी कंप्लीट केलं. त्याच्यामध्ये पण माझा चांगला रँक आला आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तिथल्या सीनियर ऑफिसर्सने आमचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्या इंटरव्ह्यूवर ठरणार होते की आमची पोस्टिंग कुठे होणार आहे. सो बऱ्याच लोकांना असं वाटायचं की मला जंगलामध्ये पोस्टिंग नको कारण की काही होऊ शकतं. सो प्रत्येकाला वाटायचं मला प्लेन पोस्टिंग मिळावी, ऑफिसमध्ये पोस्टिंग मिळावी. पण मी आणि माझे 1-2 मित्र होतो. मग आम्ही इंटरव्ह्यूच्या 1 दिवस अगोदर रात्री डिस्कशन केलं आणि ठरवलं की यार ही अपॉर्च्युनिटी लाईफमध्ये एकदाच मिळणार आहे आणि नंतर गडचिरोलीला येण्याचं आपल्याला भाग्य नाहीये. सो एकदा जी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे ती जर आपण पॉझिटिव्हली किंवा एकदम डेडिकेटली जर आपण ती फेस केली तर कदाचित आपण खूप चांगला सक्सेस ह्या ठिकाणी मिळवू शकतो. तर आम्ही तो विचार केला आणि नेक्स्ट डे इंटरव्ह्यूला आमच्या सीनियर ऑफिसर्सने विचारलं की तुम्हाला कुठे काम करायचं आहे. सो आम्ही एकदम बिंदास सांगितलं की सर आम्हाला एकदम एंटर एरियामध्ये काम करायचं आहे. C60 म्हणून एक तिथे कमांडो डिपार्टमेंट आहे, C फॉर कमांडो आणि 60 म्हणजे 1993 मध्ये त्याची स्थापना झाली होती. त्यावेळेस 60 कमांडो होते. त्यामुळे त्याचं नाव C60 असं पडलेलं आहे. तर ही C60 ब्रँच आपली महाराष्ट्राची गडचिरोलीमधील इव्हन खूप खूप जास्त प्रचलित आहे. दिल्लीमध्ये देखील NSG कमांडोच्या नंतर ह्या C60चा नंबर येतो. तर अशा ठिकाणी मग आम्ही तिथे सांगितलं की आम्हाला सर C60 मध्ये काम करायचं. तर ते SP आणि ऍडिशनल एसपीनी पण आम्हाला आश्चर्याने बघितलं की आर यू सिरियस, आर यू कॉन्फिडंट? कारण की असं कोणी जास्त अप्रोच होत नाही C60 साठी. तर आम्ही त्यांना सांगितलं येस सर आम्हाला ही एक संधी आहे म्हणून आम्ही ह्या ठिकाणी काम करू इच्छितो आणि आम्ही डेफिनेटली काही ना काही रिझल्ट ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ. तर त्यांना पण खूप आनंद झाला आणि आमचं एका मिनिटात त्यांनी सिलेक्शन केलं. माझा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला खूप जास्त त्रास झाला. बिकॉज तिथे काम करणं म्हणजे रोज मृत्यू किंवा खूप भयानक परिस्थिती होती. जंगलामध्ये 15-15 दिवस राहायचं, महिना-महिनाभर राहायचंय. मोठी बॅग खांद्यावर अडकवून 2-3 वेपन्स, AK-47, ग्लॉक पिस्टल. देन अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ऑपरेशन करायचे आहेत. समोर खूप मोठे नक्सल आहेत. त्यांना त्यांच्यावर अटॅक करायचा आहे आणि
तुमच्यावर देखील कधी पण अटॅक होऊ शकतो. तर ओव्हरऑल इतकी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी होती. परंतु मी कुठेतरी एक माझा फोकस ठेवलेला आणि मी ठरवलेलं की मला गडचिरोलीमधून काही ना काही सक्सेस मिळवूनच जायचंय. तर मला कंटिन्यू मी त्या दिशेने माझी वाटचाल होती आणि माझे प्रयत्न असायचे. सो मला शेवटी 2016 जानेवारी मंथमध्ये मला यश मिळालं आणि छत्तीसगड या राज्यामध्ये एक 15 दिवसाचं ऑपरेशन होतं. फार मोठं ऑपरेशन होतं आणि लकीली 4 C-60 कमांडो टीमला मी एकट्याने लीड केलं. अजून 2 ऑफिसर होते, परंतु एक रजेवर होता आणि एक कोर्सला गेलेले. सो मला एकट्याला ती संधी मिळाली आणि खूप सुंदर रीतीने मी ते हँडल केलं आणि त्या ठिकाणी खूप मोठे-मोठे 2 नक्सलाईट त्यांचं आम्ही एन्काउंटर त्या ठिकाणी करू शकलो, ज्यांच्यावर केंद्र सरकारचं बक्षीस होतं आणि आम्ही तिथून ते सगळं यश मिळवून आलो आणि एस-पी सर, आय-जी सर इतके खुश झाले, की 2 वर्ष ते सक्सेस मिळालं नव्हतं त्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे खूप क्युरिओसिटी होती, की हा सक्सेस कोण घेऊन येईल आणि लकीली ते माझ्याकडून शक्य झालं. आणि त्यानंतर देखील एक वेगळ्या ऑपरेशनमध्ये एक जिवंत नक्षल आम्ही पकडला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही बॉम्ब ब्लास्टचे सामान रिकव्हर केले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा रिकव्हर केला. आणि या सगळ्या माझ्या 3.5 वर्षाच्या कामगिरीवर मला केंद्र सरकारने राष्ट्रपती शौर्य पदक हे मला 2018 साली जाहीर केलं. आणि मागच्या एक 2019ला मागच्या वर्षी मला ते मुंबईला प्रदान करण्यात आलं. आणि त्याचबरोबर माझी आतापर्यंतची जी सर्व्हिस झाली, मला 2006 पासून एक 12 ते 13 वर्ष झाले. तर त्या सगळ्या माझ्या सक्सेसफुल जर्नीमध्ये मला आतापर्यंत 4 मेडल्स मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मोठं मेडल होतं राष्ट्रपती शौर्य पदक, त्यानंतर डीजी मेडल, त्यानंतर एंटर सर्व्हिस मेडल आणि खडतर सेवा पदक. तर असे 4 मेडल मिळालेला मी एकमेव ऑफिसर होतो आणि हा ठाणे जिल्ह्यामध्ये 1860 ला पोलीस खात्याची स्थापना झाली. त्यानंतर त्या 1860 पासून 3 अधिकाऱ्यांना हे पदक मिळालं होतं. तर आता सीपी ऑफिसच्या आमच्या कमिशनरेट ऑफिसमध्ये त्या बोर्डवर आता माझं नाव लिहिलं गेलेलं आहे. तर हा मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे, की तुमचं एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये सिलेक्शन हे तुमचं टार्गेट नाहीये. की तुम्ही सिलेक्ट झाला आणि तुम्ही पास झाला म्हणजे सगळं झालं, संपलं. तर मित्रांनो असं करू नका. कुठेतरी तुमचे टार्गेट, तुमचे जे गोल्स आहेत, ते कायम तुम्ही तयार ठेवले पाहिजे, की ठीक आहे सिलेक्शन झालंय. सो ज्या काही फील्डमध्ये, डिपार्टमेंटमध्ये तुमचं सिलेक्शन होईल, तर त्याच्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट गोल तुम्हाला रेडी करावा लागेल. ते गोल कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर नेक्स्ट गोल रेडी ठेवावं लागेल. सो कंटिन्युअसली तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राहिलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा आपण विचार करतो, की बस आता माझं झालेलं आहे, मी खूप मेहनत घेतली, तर आता मी सॅटिस्फाईड झालेलो आहे, की तर हे तुम्ही करू नका. कारण की कम्फर्ट झोनमध्ये जाणं मला असं वाटतं, की ते रॉंग आहे. कम्फर्ट झोनमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुम्ही पुढच्या अचीव्हमेंट्स करू नाही शकणार. सो मला असं वाटतं, की कायम तुम्ही तुमच्या गोल्स समोर ठेवले पाहिजे आणि त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे मला हेच सांगायचं आहे, की डेडिकेशन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या स्टुडंट्स तुम्ही जेवढे पण आता विद्यार्थी इथे आहात, तर सगळ्यात पहिले तर तुम्ही हे डोक्यातून काढा, की मी खूप कमी पर्सेंटेजचा स्टुडंट आहे. मी डिस्टिंक्शनचा स्टुडंट नाहीये. तर माझ्या क्लासमध्ये जे काही स्टुडंट आहेत ते खूप हुशार आहेत. कदाचित ते एमपीएससी, युपीएससी क्रॅक करू शकतील. माझं कसं होईल? तर निगेटिव्हिटी एकदम काढून टाका. ते थॉट्स एकदम डोक्यातून काढा. मी तुम्हाला सांगतो, मी एव्हरेज स्टुडंट होतो. 10th मध्ये नॉर्मल पर्सेंटेज, 12th मध्ये 56%. पण तुम्हाला मी सांगतो, की मी पी-एस-आयच्या एक्झाममध्ये मेरिटमध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि एक फक्त 45 ते 55% वाला विद्यार्थी देखील राष्ट्रपती शौर्य पदक घेऊ शकतो. हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे. त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं, की एव्हरीथिंग इज पॉसिबल. सगळं शक्य आहे. हां, कठीण आहे. कुठेतरी तुम्हाला त्रास होईल किंवा तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. परंतु ह्या सगळ्यांचा जो ॲट द एंड आहे, तो खूप खूप समाधानकारक आणि खूप यशस्वी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा आनंद तुम्ही घ्यालच. सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की लाईफमध्ये हे सगळं अचीव्ह केल्यानंतर इतक्या असे मोमेंट्स येतात, की ज्या ठिकाणी तुम्ही किंवा तुमची फॅमिली तुम्हाला इतकं प्राउड फील करते, इतकं प्राउड फील करते, की मला ज्यावेळेस राष्ट्रपती पदक माझ्या छातीवर लागलं, तर माझी आई इतकी रडली. माझी मिसेस त्या ठिकाणी होती, माझे मुलं होते. तर माझी आई मला म्हटली, की "राजा मला सगळं मिळालं आयुष्यात. तू मला असं वातावरण दाखवलं. तुम्ही माझं जर Instagram पेज फॉलो केलं, तर तुम्हाला त्याच्यावर माझे व्हिडिओज आहेत. तर तुम्ही ते बघाल, की इतकं सुंदर वातावरण असतं. सगळे
महाराष्ट्राचे IPS तिथे उपस्थित होते, राज्यपाल तिथे उपस्थित होते, महाराष्ट्र पोलीसचे महासंचालक त्यांनी माझ्या खांद्यावर हात थोपटून मला शाबासकी दिली, गृहमंत्र्यांनी मला शाबासकी दिली. त्यांनी स्वतः बघितलं की इतकं यंगेस्ट ऑफिसर, एवढं मोठं मेडल तुम्हाला मिळालेलं आहे. तर हे ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाला हा क्षण अनुभवण्याची संधी देतो, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात किंवा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तर ते खरंच अनुभवण्यासारखं आहे. आणि तुम्ही आज जे काही तुमची जर्नी असेल, ती 1 वर्षाची असेल, 2 वर्षाची असेल, परंतु तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ नका. कारण की निगेटिव्हिटी इथे बरेच जण तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतील की यार हे काय करतोयस, ते काय करतोयस, बट तुम्ही तुमचा गोल सेट करा. आणि मला असं म्हणायचं की प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्हाला प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचा स्टडी करता आहात. आता स्टडी कसा करायचा आहे, सिलेबस काय आहे, तर हे सगळं तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि सरांनी आणि मॅडमनेही तुम्हाला सांगितलेलं आहे. पण मला हेच सांगायचं की तो प्लॅनिंग कसा असला पाहिजे, की तुम्ही सकाळी उठल्यापासून काय अभ्यास करताय. प्रत्येक जणाची सवय असते की एक सब्जेक्ट घेऊन दिवसभर बसणं किंवा 2-2 तास प्रत्येक सब्जेक्टला देणं. मी म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या टेक्निक्स तुम्ही अप्लाय करत राहा. कारण की तुम्हाला कुठली टेक्निक सूट होईल हे मी नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस त्या अप्लाय कराल, त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या लक्षात येईल की हा, ही टेक्निक मला जास्त चांगली वाटते किंवा ह्या टेक्निकमध्ये मी जास्त कम्फर्टेबल आहे. सो प्रत्येक गोष्ट तुम्ही ट्राय करा. मी म्हणेल की तुम्ही कपडे घेऊ नका मित्रांनो, पण तुम्ही बुक्स घ्या. इतके बुक्स घ्या की तुम्हाला प्रत्येक नवीन बुक्स मधून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. मी बऱ्याच अशा ट्रिक्स अप्लाय करायचो की समजा राज्यघटनेचा विषय असेल किंवा इतिहासातला जर विषय असेल, तर टिळकांचा युग आहे. तर टिळकांचा युग जर मी फक्त प्रकाश गायकवाड सरांच्या पुस्तकातून केला, तर तो आनंद पाटील सरांच्या पुस्तकात त्याच्यामध्ये 4 प्रश्न मला ऍड मिळायचे किंवा वेगळ्या एका नवीन पुस्तकातून मला 4 प्रश्न वेगळे मिळायचे. तर मी असे 5-5, 6-6 बुक्स माझ्या समोर ठेवायचो आणि प्रत्येक प्रश्न, प्रत्येक पुस्तकातले वेगळे जे प्रश्न मला मिळायचे त्याचे मी नोट्स काढायचो. आणि त्यानंतर एक स्टँडर्ड बुक आणि माझे काढलेले नोट्स. नंतर मी ते 2च घेऊन बसायचो. पण तुम्हाला सुरुवातीला तो वास्ट स्टडी करावा लागेल, ती तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. जेणेकरून नंतर त्याचं तुम्हाला मटेरियल जे आहे ते सॉर्ट आउट होऊन एक फायनल मटेरियल असं मिळेल की तुम्ही फक्त त्याला फोकस कराल. परंतु जनरल नॉलेज किंवा करंट अफेअर्स हा एक असा विषय आहे की तो अनलिमिटेड किंवा तो समुद्रासारखा आहे. परंतु तुम्हाला ते अपडेट राहावं लागेल. तुम्हाला आता तरी तुम्हाला खूप गोष्टी अवेलेबल आहेत. इंटरनेट आहे, सोशल साइट्स आहेत. तर तुम्हाला डेली अपडेट्स वगैरे या गोष्टी खूप इझिली अवेलेबल आहेत. परंतु तुम्हाला तुमच्या टेक्निक्स यूज कराव्या लागतील आणि तुम्ही जर बॅचलर किंवा आता जॉब वगैरे न करता तुम्ही जर स्टडी करताय, तर तुमच्याकडे खूप वेळ आहे. मित्रांनो, आम्ही असा स्टडी केलेला आहे की जॉब करत, ते पण पोलीस डिपार्टमेंटचा जॉब इतका टफ जॉब असतो. आता इथे पोलीस मधलेही काही लोक असतील, तर 12-12, 15-15 तास जॉब करून अभ्यास करायची वेळ असायची. त्यामुळे मी 1 वर्ष नायगावमध्येच राहिलो होतो. सरांचा क्लास, त्याच्या बाजूला माझी रूम. रूम म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी ज्या ठिकाणी कार्यरत होतो ATSला, त्या ATSचं लॉकअप तिथे असायचं. तर त्या लॉकअपमध्ये मी वर्षभर राहिलेलो आहे. हे संतोष पवार सरांनाही माहिती आहे. का? कारण की मी कल्याणला राहतो, त्यामुळे माझं येण्या-जाण्याचं टायमिंग वाचेल आणि मला त्या टायमिंगचा यूज करता येईल म्हणून मी तिथे राहायला गेलो आणि माझा खूप वेळ वाचायचा. आणि मी जसा जॉबवरून यायचो तसा माझा क्लास अटेंड करून लायब्ररी तिथेच असायची. दिवस-रात्र लायब्ररीमध्ये असायचो आणि खूप जास्त डेडिकेटली आम्ही तो सगळं MPSCचा स्टडी केलेला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही कसं त्याला हे करताय आणि तुमचं ऍक्च्युअली मूल्यमापन पाहिजे किंवा तुम्ही जे काही अभ्यास करताय, तर ते त्या दिवसाच्या एंडला तुम्ही ते हे केलं पाहिजे की मी आज काय-काय अभ्यास केलेला आहे किंवा मला आज काय-काय त्याच्यातून मिळालेलं आहे. तो मग त्या दिवसाच्या एंडिंगला असेल किंवा आठवड्याच्या एंडिंगला असेल. परंतु तुम्हाला हे कळायला पाहिजे की एव्हरी डे आय एम इम्प्रूव्हिंग, की प्रत्येक दिवशी तुम्ही इम्प्रूव्ह होताय. फक्त आपण अभ्यास करतोय आणि मागचं सगळं विसरत चाललोय, तर असं नाही झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमची क्वालिटी इम्पॉर्टंट आहे, तुमचं प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला स्वतःला हे वाटलं पाहिजे की डे बाय डे मी इम्प्रूव्ह होतोय आणि माझ्यामध्ये खूप चांगला कॉन्फिडन्स बिल्ड होतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. आणि कसं असतं, आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस हा MPSC UPSCचा अभ्यास खूप व्हास्ट आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की यार मी एवढं वाचतोय तर हे माझ्या लक्षात राहील का? हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. मलाही असंच वाटायचं की आपण एवढे सगळे सिलेबस वाचतो, एवढे बुक्स वाचतो, तर हे लक्षात राहील का? तर मित्रांनो, सगळं लक्षात राहतं. फक्त तुमच्या डोळ्याखालून ते जाणं गरजेचं आहे.
ज्यावेळेस एक्झामला तुम्ही बसता, ज्यावेळेस तुमच्या समोर तो क्वेश्चन येतो आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन येतात, त्यावेळेस तुम्हाला डेफिनेटली ते आठवतं, की हा क्वेश्चन मी कुठेतरी वाचलेला आहे. आणि तो जो ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ते 100% क्लिक होते, की हे त्याचा आन्सर आहे. पण ते तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मटेरियल यूज करा, जास्तीत जास्त बुक्स यूज करा आणि जे मिळेल ते वाचा. इव्हन मी तर असा माझं वेड्यासारखा माझा अक्षरशः माझे ग्रुपमधले माझे मित्र मला म्हणायचे, "तुला वेड लागलं." लिटरली. आणि ती फॅक्ट होती. कारण की मी कंटिन्यू त्या गोष्टींमध्येच असायचो. माझ्या खिशांमधून पण हात घातला तर छोटे-छोटे चिठ्ठ्या मिळायच्या, की मला जे मिळेल त्याच्यावर मी काहीतरी मला जे आठवलं ते मी लिहायचो. की ऑफिसमध्ये जरी मी माझं काही काम करत असलो, मला एखादा ग्रामरचा विषय आठवला, तर मी एक पेपर लिहून त्याच्यावर लिहून काढायचो. इव्हन आम्ही चहाला जरी मित्र एकत्र आलो, तरी मी हे सगळ्यांना सांगितलेलं, की अजिबात दुसऱ्या गप्पा नकोय. 4 जण जर आपण चहा पितोय, तर चौघांना मी विचारायचो, की "तू काय वाचलंयस? तू काय वाचलंयस?" तर प्रत्येकाने त्याच्यातले 10-10 प्रश्न चहा पिताना डिस्कस करायचे. जेणेकरून त्या 10 जणांचे 40 प्रश्न माझ्या डोक्यात त्या 10 मिनिटात आले आणि त्या 40 प्रश्नामधला एक प्रश्न तुम्हाला एमपीएससीला डेफिनेटली येऊ शकतो. कारण की मित्रांनो, एक-एक मार्क इम्पॉर्टंट आहे. कारण की मी माझ्या डोळ्याने बघितलंय एमपीएससी मध्ये एक-एक मार्काने लोकं राहतात किंवा त्यांची सीट जाते. त्यामुळे तो एक मार्क इतका महत्वाचा आहे. विश्वास नांगरे पाटील सरांनी नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगतात, की कष्टाच्या काळात जर तुम्ही जास्त घाम गाळाल, तर युद्धाच्या काळात तुम्हाला खूप कमी रक्त सांडावं लागतं. त्यामुळे मित्रांनो, ही तुमची वेळ आहे आणि ह्या टायमिंगला तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घ्या, जास्तीत जास्त रीडिंग आणि डेडिकेटली अभ्यास करा. आणि प्रत्येक वेळेस आपण बघतो, की एक्झाम डिक्लेअर झाल्याच्या नंतर सगळे खूप 100% देतात. पण मला असं म्हणायचंय, की असे काही पर्सेंट लोकं आहेत, जे पूर्ण वर्ष, 2 वर्ष तयारी करतात आणि त्याच फोर्सने करतात, की त्यांना असं हे असतं, की नेक्स्ट मंथ माझी एक्झाम आहे. तर मला तुम्हालाही हे सांगायचंय, की तुम्ही त्याच्यामध्ये जे काय आहे, की असा विचार करून चाला, की माझी नेक्स्ट मंथ एक्झाम आहे. जरी ती एक्झाम 1 वर्षाने असेल, 2 वर्षाने असेल, पण तुमचं डेडिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि सातत्य खूप गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये गॅप पडू नका देऊ. सरांना पण मी सांगेल, की माझं एक Instagram पेज आहे, हर्षद काळे 34. तर सर मी ॲक्चुअली ठीक आहे, आता सिलेक्शन झालेलं आहे, मेडल्स मिळालेले आहेत. परंतु तरी देखील माझी अशी मनापासून इच्छा आहे, की जसे आपल्या क्लासेसचे स्टुडंट आहेत, असे महाराष्ट्रातले किंवा भारतातले असे अनेक विद्यार्थी आहेत सर, ज्यांना मोटिव्हेशनची गरज आहे. आणि आपण इतरांचे ज्यावेळेस उदाहरणं सांगतो, त्यावेळेस लोकांना असं वाटतं, की ठीक आहे, ते आम्ही सगळं ऐकलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण स्वतःचा एक अनुभव शेअर करतो, त्यावेळेस ते जास्त मोटिव्हेटिंग असतं. असं मी अनुभवलेलं आहे. आणि ते जास्त इन्स्पिरेशनल असतं मुलांसाठी. त्यामुळे मला असं वाटतं, की माझ्याकडून जितकं लोकांना मी मोटिव्हेट करू शकेन, माझे स्वतःचे एक्सपिरियन्सेस घेऊन किंवा मी जे काही अचीव्ह केलेलं आहे ते सांगून. त्यामुळे मी माझं एक Instagram सुरू केलं आणि सर मी एक YouTube चॅनल देखील सुरू केलेलं आहे. तर मी त्या YouTubeवर देखील मोटिव्हेशनल अबाउट करियर, फिटनेस किंवा जे काही आपल्या एक्झामशी रिलेटेड असतील किंवा जे काही क्राईम रिलेटेड टॉपिक्स आहेत. जसं डिपार्टमेंटमध्ये आम्ही बघतो, की बरेच क्राईम होतात आणि अननेसेसरी फ्रॉड होतो लोकांबरोबर. तर मी असे काही छोटे-छोटे सीरीज बनवणार आहे, की त्याच्यामध्ये मी लोकांना अवेअर करू शकेन, की त्यांच्यावर हे घडणार नाही आणि बऱ्यापैकी त्यांना त्यांचा फायदा होईल. आतापर्यंत असं कोणी संकल्पना राबवलेली नाहीये. बिकॉज ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटमध्ये इतका स्ट्रेस आहे, इतका वर्कलोड आहे. परंतु देखील मला असं वाटतं, की माझा नेक्स्ट गोल हा असेल, की जे काही माझ्याकडून मी लोकांना देऊ शकेन, तर ते माझ्यासाठी ऑनर असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक वेळेस तुम्ही तुमचे गोल ठेवले पाहिजे. सो धिस इज माय नेक्स्ट गोल. सो धन्यवाद सर तुमचं पण, की मला या ठिकाणी तुम्ही इन्व्हाईट केलं आणि माझा अनुभव शेअर करण्याची मला संधी मिळाली आणि कदाचित मुलांनाही ते थोडंसं मोटिव्हेटिंग वाटलं असावं. आणि जे काही तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर तुम्ही मला फॉलो करू शकता. हर्षद काळे 34 हे माझं Instagram पेज आहे आणि सरांची आणि माझी आता परवाच बोलणं झालं, की लवकरात लवकर लॉकडाऊन आणि हे सगळी परिस्थिती बदलल्यानंतर क्लासमध्ये देखील आपण एक ॲक्चुअल खूप मोठा प्रोग्राम अरेंज करूया, जिथे मी सगळ्यांशी इंटरॅक्ट होऊ शकेल आणि सगळ्यांना भेटता येईल. सो थँक यू सो मच. जय हिंद. थँक्स हर्षद. तुझे खूप खूप आभार आणि खरोखरच खूप मोटिवेशनल सेशन होतं आणि जे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तर अगदी ते दीपस्तंभासारखं तुझं व्यक्तिमत्व कार्य करेल. आता आपण जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा करू. तर मी एक एक प्रश्न जो आहे, तर आपल्याकडे प्रियांका मॅडम आहेत, सुधाकर सर आहेत,
तर तेही त्या प्रश्नांची उत्तर देतील. फक्त मित्रांनो, जर लॉग आउट झाला तर परत लॉग इन करा, की जेणेकरून आपल्याला पुन्हा तुमचे राहिलेले प्रश्न कव्हर करता येतील. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचे जे प्रश्न आहेत त्यातली उत्तरं तर मला वाटतंय की प्रियांका मॅडमनी बोलताना दिलेलीच आहेत. तर त्याच्यामध्ये प्रियांका, तुला प्रश्न आहेत तुझ्याकडे? हो सर, आहेत. हा चालेल. सुधाकर सर तुमच्याकडे पण आहेत. तर प्रियांका, तुझ्याशी निगडीत जेवढे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी चर्चा कर, म्हणजे उदाहरणार्थ रेफरन्स बुक्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल वगैरे. चालेल. हो सर, चालेल. चालू करू मी? हॅलो. हा चालेल चालेल प्रियांका. एक प्रश्न आहे, इकॉनॉमिक्सचा स्टडी कसा करायचा. तर इकॉनॉमिक्स बेसिकली सुरुवातीला खूप डिफिकल्ट वाटतं. मलाही सुरुवातीला इकॉनॉमिक्स डिफिकल्ट वाटलेलं, पण मी असं ठरवलेलं की नाही, मला हा स्टडी म्हणजे हा सब्जेक्ट इझीच गेला पाहिजे, मला हा करायचाच आहे. तर मग मी देसले सरांचं पुस्तक याच्यासाठी खूप चांगलं आहे. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी त्यांनी केलेली आहेत एक्झाम्पल्स देऊन. तर देसले सरांचं पुस्तक रेफर करा, यूज करा. मोस्टली म्हणजे एकदा वाचलं थोडंसं समजतं, दुसऱ्यांदा वाचलं अजून थोडंसं जास्त समजतं, त्याच्यानंतर अजून वाचाल म्हणजे मॅक्सिमम रिव्हिजन हाच एक त्याला सोल्युशन आहे. देसले सरांचं पुस्तक छान आहे, ते वाचा. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सच्या बाबतीत सांगेल की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत तरी. म्हणजे आयोगामध्ये मोस्टली त्याच्या ऑप्शन्स वरून म्हणा किंवा कुठून ना कुठून रिपीट्स होतात प्रश्न. आणि जो देसले सरांच्या याच्यामध्ये डेटा आहे दिलेला, आकडेवारीची म्हणतो आपण, तर ती आकडेवारी लक्षात नाही ठेवायची आहे. आकडेवारीसाठी आपण मोस्टली त्याचा चढता क्रम किंवा उतरता क्रम, कुठे आकडेवारी वाढत आहे किंवा कमी होत आहे, या पद्धतीने ती लक्षात ठेवायची आहे. आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स याच्यासाठी पहा की कारण रिपीट होतात क्वेश्चन्स मोस्टली इकॉनॉमिक्सचे. आणि एक बेसिक आपल्याला स्ट्रक्चर कळते की आपल्याला किती खोलामध्ये इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे खरंच एक्झामसाठी, हेही कळतं त्याच्यावरनं. काही पुस्तक आहेत, मी ज्ञानदीप अकॅडमीचं वापरलं होतं क्वेश्चन पेपर अनालिसिस पुस्तक. एक प्रश्न विचारलेला आहे की किती पूर्वीपासूनचे, तर राज्यसेवेसाठी 2013 पासूनचे क्वेश्चन पेपर्स अनालिसिस जे करून दिलेलं आहे, तर मी ते वापरलं होतं. चांगलं होतं. प्रत्येक म्हणजे ऑप्शनला सुद्धा देखील त्यांनी पुन्हा अनालिसिस केलेलं आहे. तर इकॉनॉमिक्सच्या बाबतीत मृणाल सरांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत युट्यूबला, तर तेही म्हणजे चांगले उपयोगी ठरतात. तर इकॉनॉमिक्सला एकच फंड आहे की रिपीट रिव्हिजन करा आणि रीड करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. देसले सरांनी खूप छान कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत एक्झाम्पल सहित. तर देसले सरांचं पुस्तक वापरा. आणि कोळंबे सरांचं पुस्तक देखील म्हणजे लागतं इकॉनॉमिक्ससाठी, दोन्हीही पुस्तक लागतात, तर हे करा. अजून एक प्रश्न विचारला की हाऊ टू ओव्हरकम निगेटिव्हिटी. तर निगेटिव्हिटीसाठी सांगेल की मोस्टली स्वतःला पॉझिटिव्ह ठेवत राहणे, आपण नेहमी स्वतःबद्दल चांगलंच बोलायचं. बस काही जे आहेत सद्गुरू आहेत किंवा BK शिवानी मॅम आहेत, तर यांचे जे व्हिडिओज आहेत यांना फॉलो करा. स्वतःला मोटिवेट ठेवा, मेडिटेशन करा, म्हणजे त्याच्यातनं आपण निगेटिव्हिटी पासून दूर राहतो मोस्टली. सेल्फ मोटिवेट राहणं खूप गरजेचं आहे MPSCच्या पूर्ण प्रवासामध्ये. सेल्फ मोटिवेशनसाठी प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते. जसं मला होतं की मला सॉंग्स ऐकले, लाईक पर्टिक्युलर सॉंग्स होते की दंगल मधलं सॉंग आहे पहा, किंवा जिद्दी दिल सॉंग आहे, लक्ष सॉंग आहे. तर हे सॉंग्स म्हणजे मला जेव्हा खूप बोर व्हायचं, प्रचंड म्हणजे कंटाळायचं की नको अभ्यास, त्यावेळेला मी हे सॉंग ऐकायचे आणि पुन्हा मी लगेच अभ्यासाला बसायचे. म्हणजे मी एवढी फ्रेश व्हायचे हे सॉंग ऐकलं की. तर माझा वे हा होता, मी ते सॉंग ऐकून किंवा मी दीदीशी बोलले की मी मोटिवेट व्हायचे आणि पुन्हा अभ्यास करायचे. किंवा काही फ्रेंड्स असू द्या, म्हणजे असे फ्रेंड्स बनवा की जे खरंच मेहनती आहेत, ज्यांना मेहनत करायची आहे, जे सिरियस आहेत, असे फ्रेंड्स आपल्या सोबत नेहमी असू द्या. कारण आपण जरी बोर झालो, आपल्याला कंटाळा आला, तर ते आपल्याला हे करतात किंवा त्यांच्याशी डिस्कस करू शकतो. तसेच ज्या वेळेला खूपच म्हणजे बोर होत आहे, अभ्यास नाही करायची इच्छा होत आहे वगैरे, किंवा काही समजत नाहीये, टेन्शन येते, तर आपण मल्टिपल वेज वापरू शकतो अभ्यासाचे आपल्या. जसं की ग्रुप डिस्कशन करा किंवा मग व्हिडिओज पहा, अवेलेबल आहेत युट्यूबला भरपूर व्हिडिओज. तर ही व्हिडिओज पाहू शकतात, आपला अभ्यासाची पद्धत बदलू शकतात. आणि जर खूपच बोर होते किंवा झोप येते तर झोपी जा. थोड्या नंतर ज्यावेळेला मूड तुमचा फ्रेश असेल त्यावेळेला अभ्यासाला बसा. नॉट नेसेसरी तुम्ही 12 घंटे एका जागेवर बसून अभ्यासच केला पाहिजे. तुमच्या मूड प्रमाणे चला, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा आणि अभ्यास करा, स्वतःला मोटिवेट ठेवा. त्याच्यानंतर
सरांनी पण खूप छान मगाशी सांगितलं, काळे सरांनी, की कपडे घेऊ नका, आपण बुक्स घ्या. तर मी सर हे फॉलो केलेलं 5 वर्ष जवळपास. मी म्हणजे माझा बुक्स खूप प्रचंड बुक्स आहेत माझ्याकडे आणि त्याच्यातनं मग मी माझे संदर्भ नंतर सिलेक्ट केलेले. तर हेही करा. त्याच्यानंतर सरांनी बोललं जसं की चहा पिताना वगैरे, तर ही पण खूप चांगली हे आहे, की तुम्ही जेव्हाही तुमच्या फ्रेंड्सला भेटताय, मोस्टली फ्रेंड्स तुमचे अभ्यास करणारेच असू द्या, आणि मग जेव्हाही भेटताय त्यावेळेला कुठल्याही गोष्टीवरती डिस्कस करणं वगैरे, ही मेथड फॉलो करा. मी जेवताना सुद्धा मी एकटी जेवायचे मोस्टली, कारण त्या वेळेमध्ये मग मी रेकॉर्डिंग केलेलं मी ऐकायचे माझ्या, तर माझा टाइम युटिलाइज व्हायचा. तर हे आपण आपला म्हणजे सेल्फिशपणा एवढा तर आपण एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये ठेवू शकतो, की जो आपल्याला फायद्याचा ठरेल. त्यानंतर स्ट्रिक्स कशा लक्षात ठेवायचा एक प्रश्न आहे. तर एक एक छोटंसं एक एक्झाम्पल सांगेल, की म्हणजे आपल्या पद्धतीनं आपल्याला कुठल्या पद्धतीनं ते लक्षात राहील, त्या पद्धतीनं आपण लिंक करून त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फॉर एक्झाम्पल आहे, की जो एक भूगोलमध्ये प्रश्न विचारला जातो, जिल्हे कधी कोणता जिल्हा बनला आणि कशातनं कुठला जिल्हा बनला. तर याच्यासाठी मी साधी एक ट्रिक केलेली होती, की इसवी सणासहित त्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे आपल्या. चिजला ग मूग वडा, नाही ग पहा एकदा. तर ही मी माझी असंच मनाने काहीतरी ट्रिक केली. एक साधारणपणे जे मुलांचे प्रश्न होते, मला वाटतंय त्यांचं बऱ्यापैकी समाधान आपण सर्वांनीच केलेलं आहे. काही प्रश्न 1-2 आहेत पोलीस भरतीच्या संदर्भात. पोलीस भरतीची तयारी कशी करावी, पोलीस भरतीची तयारी कशी करावी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की पोलीस भरती फिजिकल आणि रिटन या दोन्ही परीक्षा आहेत, आणि या दोन्ही परीक्षांची तयारी करत असताना दोन्हींनाही तेवढंच महत्व देणं गरजेचं आहे. आणि पोलीस भरतीची तयारी करत असताना तुम्ही तुमचं जे अर्थात ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे 5वी ते 7वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो जरा चांगला कव्हर करा. गणित, काही जणांना कोमल पवार म्हणून प्रश्न विचारला होता, गणित कठीण जातं, गणितासाठी 5वी ते 7वी मधल्या बेसिक कन्सेप्ट जरा थोड्याशा चांगल्या करा. PSI साठी सुद्धा फिजिकलची तयारी करावीच लागते. फिजिकलची तयारी कशी करायची तर अर्थात त्याच्याबद्दल आता हर्षद सर नाहीये तिथे, खरं सरांनी मार्गदर्शन केलं असतं तुम्हाला. तर ओंकार खरे अकॅडमीच्या माध्यमातून आपण या आठवड्यापासून नवीन बॅचेस, आता आपल्या ऑलरेडी PSI, राज्यसेवा, त्याचबरोबर पोलीस भरती यांच्यासाठी ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत. नवीन बॅचेस सुद्धा सुरू होत आहेत. या बॅचेस मध्ये आपण संपूर्ण तयारी करून घेतो. अर्थात ही जी बॅच आहे, आता ही जी बॅच आहे या बॅच मध्ये आपण MPSC राज्यसेवेची जी बॅच आहे आपली ती पूर्ण 1 वर्षाची आहे. अर्थात यावर्षी एक बॅच आपली ऑनलाईनच असणार आहे. राज्यसेवेची जी बॅच आहे ती 1 वर्षाची ऑनलाईन बॅच असेल. PSI STI ASO ची जी बॅच आहे ती एक साधारणपणे 6 ते 8 महिने लागतात प्री मेन्स इंटरव्ह्यू करण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये ह्याच्या सर्व बॅच आहेत. PSI STI ASO असेल, त्याच्यानंतर राज्यसेवा असेल, त्यानंतर डिपार्टमेंटल PSI, पोलीस भरती, याच्या सर्व बॅच आहेत. यांच्याबद्दल माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. फक्त एक थोडक्यात ओंकारकर अकॅडमीच्या संपूर्ण रुटीन बद्दल सांगतो, की आपल्याकडे पूर्ण हे जे शेड्यूल आहे याच्यामध्ये रोज आपले 3 तासाचे लेक्चर होतात, की ज्यामध्ये या 3 तासाच्या लेक्चरमध्ये आपण 2 सब्जेक्ट घेतले जातात. ऑनलाईन बॅचेस जे आहेत रोज 2 सब्जेक्ट घेतले जातात. याच्यामध्ये शक्यतो एक सब्जेक्ट हा प्री एक्झामचा असतो आणि एक सब्जेक्ट हा मेन एक्झामचा असतो. यामध्ये या ज्या बॅचेस आहेत या बॅचेस कंडक्ट करत असताना यामध्ये लक्षात ठेवा, जे रोज शिकवलं जातं त्याच्यावर आपल्याकडे डेली वर्कशीट असतात की ज्या सोडवून घेतल्या जातात मुलांच्याकडून. त्यासाठी नंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन असतो.
एक डाऊट क्लिअरिंग सेशन असतो की ज्यामध्ये जे विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत हे सर्व डाऊट क्लिअर केले जातात. रविवारी वगैरे आपण मुलांच्या अगोदर डाऊट घेऊन ते डाऊट क्लिअरिंग सेशन घेतलं जातं. त्याच्यानंतर याच्यावर डेली टेस्ट जे आहेत, रेग्युलर टेस्ट आपल्या संडे टेस्ट सिरीज वगैरे होते. पर्सनल गायडन्स ज्या विद्यार्थ्याला हवं असेल ते आपण त्यामधून प्रोव्हाइड करतो. तर प्रत्येक सॅटर्डेला प्रत्येक महिन्याच्या सॅटर्डेला आपल्याकडे एक मोटिवेशनल लेक्चर असतं. त्यानंतर आपली जी संडे टेस्ट सिरीज आहे, प्रत्येक संडेला पण जे टेस्ट घेतो विथ अनालिसिस घेतली जाते. पूर्ण सिलेबसवर आपल्या टेस्ट सिरीज असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे स्टेट बोर्डचं जे सिलेबस आहे त्याच्यावर बऱ्यापैकी भर देऊन ते कव्हर करून घेतलं जातं. इम्पॉर्टंट रेफरन्स जे सीबीएसईच्या मधून शिकवायचे ते शिकवले जातात. तर एक थोडक्यात याची मी तुम्हाला माहिती दिली. मार्गदर्शक आपल्याकडे जे आहेत, जयदीप पाटील सर की जे सामान्य विज्ञान पुस्तकाचे लेखक आहेत, किरण गायकवाड सर की जे अंकगणित बुद्धिमत्ता शिकवतात, संजय खंदारे सर आहेत पंचायत राज पुस्तकाचे, भारतीय राज्यघटना पुस्तकाचे लेखक, म्हणजे नामवंत मंडळी तुम्हाला मार्गदर्शनासाठी उपलब्ध असते. यामध्ये इद्रिस पठाण सर चालू घडामोडी घेतात, अनिल सत्रे सर अर्थशास्त्र, त्याचबरोबर शीतल सावंत मॅडम आधुनिक भारताचा इतिहास हे विषय घेतात. राणी जैन मॅडम जे आहेत ह्या जिओग्राफी हा विषय घेत असतात. तर अशा पद्धतीने अतिशय नामवंत शिक्षक आपल्याला या मार्गदर्शनासाठी तुम्हाला लाभतात. तर या ज्या आपल्या बॅचेस आहेत या आठवड्यामध्ये सुरू होतच आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि मोटिवेशनसाठी एक प्रोफेसर स्वप्ना पटेल नायर मॅडम जे आहेत त्यांचे वेगवेगळे सेशन्स असतात की जेणेकरून तुम्ही थ्रू आउट इयर मोटिवेटेड किंवा तुमचं गोल अचीव्ह होईपर्यंत मोटिवेटेड असला पाहिजे. तर अशा पद्धतीने पूर्ण एक वर्षाचं आपलं शेड्यूल असतं. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण की मुलांना अगदी 360 डिग्री सपोर्ट प्रोव्हाइड करतो. मग ते फॅकल्टीज आपल्या सगळे एक्सपर्ट आहेत. नोट्स किंवा रिव्हिजन असेल किंवा त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणारे असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ओंकारकर अकॅडमीचे आतापर्यंतचे रिझल्ट आहेत, ही खूप बोलकी गोष्ट आहे की आजपर्यंत 2000+ विद्यार्थी ओंकारकर अकॅडमीच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले आहेत. जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल आणि त्याला योग्य गायडन्स मिळालं तर 100% यश मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, फक्त थोडक्यात एवढंच सांगेल की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा तयारी करायची आहे, आत्ताच्या सर्वच अधिकारी मंडळींनी तुम्हाला सांगितलं की अर्थात हे तुमच्या समोर खूप मोठी उदाहरणं आहेत की या सर्वांनीच अगदी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं आहे. शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं आहे. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यांनी अगदी म्हणजे प्रियांकाचं उदाहरण घेतलं, तुमच्या लक्षात येईल की तिला एमपीएससीचा एम सुद्धा माहिती नव्हता. असं असताना सुद्धा तिने एमपीएससीची पूर्ण तयारी करून अगदी एएसओ मध्ये महाराष्ट्रात पहिली, त्याच्यानंतर तहसीलदार पदावर नेमणूक झाली. सुधाकर मुंबईसारख्या भागात की जिथे स्पर्धा परीक्षेत एवढं वातावरण नव्हतं, अशा ठिकाणी असताना सुद्धा त्याने चांगल्या स्वतःच्या नोकऱ्या सोडत असिस्टंट मध्ये सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर नायब तहसीलदार, त्याच्यानंतर पुढे तो आता असिस्टंट रजिस्ट्रार, सहाय्यक निबंधक झाला. किंवा मग अशा आपण हर्षद काळेंचं पण उदाहरण पाहिलं की त्यांनी सुद्धा अगदी खडतर परिश्रम करून यश मिळवलं. म्हणजे जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं, म्हणजे बरेच जण स्पर्धा परीक्षेबद्दल असं म्हणतात की या ठिकाणी यश पटकन कसं मिळेल, आणि मगाशी सुधाकर सरांनी सुद्धा सांगितलं, जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर एक म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे, मला यश मिळणारच आणि मी ते मिळवणारच, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मिळवणारच, हा निर्धार आपल्याजवळ असला पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला यश मिळलं पाहिजे, हे महत्वाचं. म्हणजे सुधाकर सरांनी मगाशी सांगितलं की तुम्ही जर एमपीएससी किंवा कुठली स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातली एक ठराविक वर्ष त्याच्यासाठी देऊ शकता. म्हणजे मी तर स्पष्ट शब्दात सांगेल की कोणत्याही विद्यार्थ्याने जास्तीत जास्त 3 ते 5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा. शक्यतो पहिल्या प्रयत्नात किंवा दुसऱ्या प्रयत्नातच यश मिळालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे 3 ते 5 वर्षामध्ये तुमचं स्वतःचं जे ड्रीम पोस्ट असेल ती तुम्हाला मिळवता आली पाहिजे. जसं प्रियांकाने मिळवली किंवा सुधाकर सरांनी मिळवली, त्याप्रमाणे तुम्हाला ती ड्रीम पोस्ट मिळवता आली पाहिजे. आणि हे शक्य आहे. म्हणजे थोडक्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पोस्ट मिळवणं कठीण नाहीये किंवा अशक्य नाहीये, थोडंसं खडतर आहे, मेहनत करावी लागेल.
म्हणजे या ठिकाणी सरळ साधी गोष्ट लक्षात ठेवा की तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देणार आहे. मी तर म्हणेल की ज्याला खूप वाचनाचं वेड आहे, तासन तास बसण्याची सवय आहे, अशांसाठी काहीच कठीण नाही. आणि अर्थात हे कठीण नाही वाटलं पाहिजे. जर तुमचं ध्येय मोठं आहे तर त्यासाठी लागणारी मेहनत सुद्धा मोठीच असली पाहिजे. माणसाचा प्रवास ज्या वेळेला यातनातून प्रवासाकडे होतो त्यावेळेला तो प्रवास आनंददायी होतो. म्हणजे आज जर तुम्ही श्रम करत असाल, आज मेहनत करत असाल आणि याच्यामुळे उद्याचं भविष्य तुमचं उज्ज्वल होणार असेल तर आजची मेहनत कुठे ना कुठेतरी आनंददायी ठरते. ही मेहनतच तुम्हाला चांगलं यश मिळवून देते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता जो तुम्हाला वेळ मिळालेला आहे याचा चांगला उपयोग करा. वेळ निघून गेल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला पश्चाताप करावा लागतो आणि पश्चाताप करूनही उपयोग होत नाही, कारण क्रिया संपलेली असते. तर योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य संदर्भ पुस्तकं वाचा आणि त्याचबरोबर जे यशस्वी आतापर्यंतचे अधिकारी आहेत त्यांना फॉलो करा. त्यांनी काय केलं ते पहा, त्याच्यातून तुम्ही स्वतःचा मार्ग निश्चित करा. ज्या माणसांची ध्येय स्पष्ट असतात त्यांना कुठल्याच अडचणी दिसत नाहीत. प्रियांकाने खूप छान सांगितलं. म्हणजेच ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या, ह्या अडचणी ज्या आहेत ह्या अडचणीपासून ती कधीही विचलित झाली नाही. उलट तिने स्वतःला हे सांगितलं की ह्या अडचणी मला माझी परीक्षा घेण्यासाठी आलेल्या आहेत. अडचण येत आहे त्याचा अर्थ मला मिळणारं यश मोठं असणार आहे. जर कोणती अडचण आली तर खचून जाऊ नका. तुमची ध्येय तेवढी स्पष्ट असू द्या. ज्यांची ध्येय स्पष्ट असतात त्यांना कोणत्याच अडचणी येत नाहीत आणि त्या ध्येयापासून विचलित करणारे घटक सुद्धा त्यांना असू शकत नाहीत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं स्टे फोकस, म्हणजे तुमचं लक्ष अतिशय स्पष्ट असलं पाहिजे. मग यामध्ये तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी असतील, बाकीच्या सगळ्या काही ऍक्टिव्हिटीज असतील, थोडीफार त्याला मुरड घालावी लागेल. म्हणजे जसं तुम्ही जर सर्व सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघितलं तर त्यांनी अगदी 2-2 वर्ष आपल्या जवळच्या मित्रांना भेटलेले नसतात, नातेवाईकांच्याकडे गेलेले नसतात, म्हणजे पूर्णपणे झोकून दिलेलं असतं. हे थोडंसं डिवोशन महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही डिवोटेडली केलं तर 1-2 वर्षामध्ये यश मिळणार आहे आणि डिवोटेडली नाही केलं तर उगीच आपण ते केल्यासारखं दाखवतो आणि वेळ वाया घालवतो. असं दाखवण्याजोगं नाहीये. जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तो खूप सिरियसली करावा लागतो. म्हणजे आज सकाळीच मला एका पालकांचा फोन आला होता. मी खूप स्पष्ट वक्ता आहे, माझ्या सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की मी खूप रूढ बोलतो विद्यार्थ्यांना. कारण का तर सरळ आहे, तुम्हाला जर कष्ट करायचं नसेल तर इथे वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही आणि उमेदीची वर्ष जातात. तर फक्त मेहनत केली तर 100% तुम्हाला यश मिळतं. अर्थात त्याच्यातून मिळणारी जी पदं आहेत ती खरोखरच खूप चांगली आहेत. आज ज्या वेळेला तुम्ही तहसीलदार होता, डेप्युटी कलेक्टर होता किंवा निबंधक होता, अशा वेळेला तुम्हाला जी मिळणारे राईट्स आहेत, जे अधिकार आहेत ते खरोखरच समाज हितासाठी खूप महत्वाचे आहेत, समाजावर तुमचा प्रभाव पडणारे आहेत. आणि मग असं जर होत असेल, आज आपण बघतो की प्रियांका डॉक्टर असून सुद्धा किंवा सुधाकर इंजिनियर असून सुद्धा ते या क्षेत्राकडे वळले का, तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी म्हणजेच जर तुम्ही डॉक्टर इंजिनियर असून देखील तुम्ही स्पर्धा परीक्षांच्याकडे वळताय, याचा अर्थ हे क्षेत्र आता जे करिअरचे आज आपण बघतो की ज्या वेळेला 10वीला किंवा 12वीला मुलांना चांगले मार्क्स मिळतात त्याला पालकांच्या डोळ्यात डोक्यासमोर एकच असतं की नीट किंवा जेई करायचंय. पण ही नीट आणि जेई करून सुद्धा परत मुलं कुठे येत आहेत, स्पर्धा परीक्षांच्याकडे येत आहेत. म्हणजे आज सगळ्यात टॉपमोस्ट करिअर कोणतं आहे, स्पर्धा परीक्षांचं. जर तुम्हाला स्वतःच असं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय, समाजामध्ये स्वतःचा ठसा उमटवायचा आहे, तर स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे जर अशा मोठ्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर जायचंय तर मित्रांनो त्यासाठी मेहनत सुद्धा मोठी असली पाहिजे. तर सज्ज व्हा, तुमचं ध्येय नक्कीच तुम्हाला मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आलेल्या वेळेचा सदुपयोग करा. क्षणशः कनश्चैव विद्याम अर्थम च साधयत, क्षणत्यागे कुतो विद्या कनत्यागे कुतो धनम. क्षणाक्षणाने विद्या मिळवायची असते, कणाकणाने धन साठवायचं असतं. क्षण वाया घालवला तर विद्यार्थी बनू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वेळेला जपा. वेळ जी आहे आलेल्या प्रत्येक वेळेचा सदुपयोग करा. रुडियार्ड किपलिंगचं एक खूप छान वाक्य ते शेवटी सांगतो मी तुम्हाला. रुडियार्ड किपलिंगने इफ यू कॅन कीप युअर हेड ही जी कविता आपल्या मुलाला उद्देशून लिहिली. या कवितेमध्ये रुडियार्ड किपलिंग म्हणतो, इफ यू कॅन यूज द अनफॉरगिव्हिंग मिनिट ऑफ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन, युअर्स विल बी द अर्थ माय सन. काय म्हणतो, इफ यू कॅन फील द मिनिट ऑफ 60 seconds, 60 सेकंदाच्या प्रत्येक मिनिटाचा तू उपयोग करू शकलास, वर्थ ऑफ डिस्टन्स रन, कालचक्राबरोबर धावणाऱ्या 60 सेकंदाच्या प्रत्येक मिनिटाचा बाळा सदुपयोग करू शकलास, युअर्स विल बी द अर्थ, यू विल बी द मास्टर ऑफ द अर्थ. या पृथ्वीचा तू मालक झालेला असेल. जर तुम्हाला वेळेची किंमत कळाली तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमची स्वप्न कधीही पूर्ण करू शकता. मग ती कितीही मोठी असू द्या,
कितीही अशक्य असू द्या, ती कधीच तुमच्यासाठी अशक्य राहत नाहीत. ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं आहे अशी मुलं खरोखरच खूप ध्येयवेडी असली पाहिजेत, स्वतःला झोकून देणारी असली पाहिजेत, डिवोटेड असली पाहिजेत. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की या तुमच्या डिवोशन बरोबर, तुमच्या हार्डवर्क बरोबर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. या योग्य मार्गदर्शनासाठी ओंकारकर अकॅडमी नेहमीच सुसज्ज आहे. ओंकारकर अकॅडमीचे माजी विद्यार्थी असतील. आता तुम्ही पाहिलं की या तिन्ही विद्यार्थ्यांचं मनोगत तुम्हाला खूप प्रेरणादायी ठरलं. ओंकारकर अकॅडमीचे माजी विद्यार्थी असतील, आज आपले महाराष्ट्रातले जे सर्व नामवंत शिक्षक असतील, हे तुम्हाला नेहमीच सदैव उपयोगी असतील. मुंबईसारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं वातावरण नसताना सुद्धा ओंकारकर अकॅडमीने जे केलेलं कार्य आहे ते खरोखरच आपण दुर्लक्षित करू शकत नाही. कारण आज आपल्या माध्यमातून 2000 पेक्षा अधिक अधिकारी आपण घडवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर या प्रवासामध्ये आलात तर 100% प्रामाणिकपणे कष्ट केला तर तुमच्या कष्टाचं चीज होईल, याची मात्र मी तुम्हाला 100% खात्री देतो. खरोखरच मला ही जी ऑनलाईन सेशन असल्यामुळे थोडीशी काळजी वाटत होती, पण आपल्या सर्वच वक्त्यांनी खूप म्हणजे खूपच मोटिवेशनल म्हणा किंवा इन्फॉर्मेशनल म्हणा अशी सगळीच माहिती खूप सुरेख अशी दिली. म्हणजे सर्वांचेच खूप आभार मानतो. तुमच्या सर्वांचे सुद्धा खूप आभार मानतो की तुम्ही आज तर नाही म्हटलं तर स्वतःचे जवळजवळ 2-2.5 तास या ठिकाणी दिलेले आहेत. अजूनही काही मुलांचे प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करू. फक्त सरतेशेवटी तर यामध्ये क्वेश्चन पेपर अनालिसिससाठी म्हणजे बहुतेकांच्या प्रश्नांचं निरसन झालेलं आहे. सर्वांचे खूप आभार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की थोडस फोकस राहा. याच्यामध्ये बऱ्याच जण प्रश्न आहेत की मी एमपीएससीची तयारी करतोय, मला हे जमेल का वगैरे. तर याच्यामध्ये लक्षात असू द्या की ज्या विद्यार्थ्यांनी 10वी-12वीला किती मार्क्स पडलेले आहेत, तुम्ही बघितलं हर्षद अगदी 10वीला कमीत कमी मार्क्स होते. कमीत कमी मार्क्स असताना सुद्धा त्याचं सिलेक्शन अगदी दुसऱ्या प्रयत्नामध्येच झालं. किंवा अशी असंख्य उदाहरणं आहेत की 10वी-12वीला कमी मार्क्स असताना सुद्धा त्या मुलांना खूप चांगलं यश मिळालेलं आहे. म्हणजे थोडक्यात की तुम्ही अगोदर कसे आहात याच्यापेक्षा ज्या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला तयारी करता त्या दिवसापासून तुम्ही किती प्रामाणिकपणे कष्ट करता याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. 10वी-12वीचे मार्क्स महत्वाचे नाहीत. याच्या वेळेला मला एक वाक्य नेहमी सांगावंसं वाटतं, नॉट मेअर टॅलेंट बट हार्डवर्क अँड परसिव्हरन्स कॅन ब्रिंग गुड रिझल्ट. मित्रांनो, केवळ बुद्धिमत्ता नाही तर परिश्रम आणि चिकाटी चांगले यश मिळवून देतात. त्यामुळे तुम्ही किती हुशार आहात याच्यापेक्षा तुम्ही किती मेहनती आहात, त्याचबरोबर तुमच्याजवळ किती चिकाटी आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मगाशी प्रियांकाने सांगितलं सगळ्यात महत्वाचं आहे सातत्य. तुम्ही एक दिवस 12 तास अभ्यास केला आणि परत 12 दिवस झोपून काढले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुम्ही रोज अगदी 4 तास अभ्यास करा, पण त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. म्हणजे तिथे खंड पडता कामा नये. म्हणजे जर समजा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, 6 महिने अभ्यास केलात आणि त्यानंतर 1 महिना कुठेतरी बाहेर निघून गेलात, तर 6 महिन्याचा अभ्यास ह्याची बाकी शून्य उरते. पुन्हा शून्यातून तयारी करावी लागते. ज्या दिवशी अभ्यासाला सुरुवात करताय त्या दिवसापासून तुमची ड्रीम पोस्ट जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत अभ्यासात कधीही खंड पडू देऊ नका. म्हणजे आज मला आश्चर्य वाटतं की सुधाकर आज ऑफिसर असताना सुद्धा तो ज्या वेळेला ऑनलाईन लेक्चर असतात त्यावेळेला ते आवर्जून पाहतो, तिथे तो अटेंड करतो, ते लेक्चर अटेंड करतो. अजूनही तो अभ्यासाच्या तेवढ्याच फ्लो मध्ये आहे, जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यासामध्ये घालवतो. म्हणजे हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा की त्या अभ्यासामध्ये सातत्य राहू द्या. अभ्यासात सातत्य असेल तर 100% तुम्हाला यश मिळेल. स्पर्धा परीक्षेमध्ये असणारे विषय जे आहेत अगदी खूप कठीण आहेत अशातला भाग नाही. जे विषय तुम्ही 10वी-12वी पर्यंत अभ्यासलेले आहेत त्याच विषयाचा तुम्हाला आता परत अभ्यास करायचा. फक्त थोडंसं काय झालं बघा, तुम्हाला आठवत असेल 5वीला आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास होता, 40-50 पानांचं पुस्तक होतं. 8वीला देखील आधुनिक भारताचा इतिहास होता, 100-110 पानांचं पुस्तक होतं. 12वी आर्ट्सला आधुनिक भारताचा इतिहास 250 पानांचा होता. विषय तोच आहे, फक्त त्या विषयाची व्याप्ती वाढत जाते. आणि मग एमपीएससीला काय करावं लागतं, अशीच 250-300 पानांची त्या विषयाची 2-2, 3-3 पुस्तकं वाचावी लागतात. सगळ्या विषयांच्या बाबतीत तेच आहे. जे तुम्ही शालेय अभ्यासक्रमात शिकलेला आहात तेच विषयीचे अभ्यासाचे थोडेसे ते अपडेट करून अभ्यासायचे. आणि म्हणून आणि फक्त शालेय अभ्यासामध्ये काय होतं, रोज एक पेपर असतो. इथे बऱ्याचदा
प्री एक्झाम असेल किंवा मेन एक्झामचे पण काही पेपर असतील, तर एकाच वेळेला तुम्हाला 5-5, 6-6 विषयांचा अभ्यास एकाच वेळेला करावा लागतो. एवढा फक्त फरक आहे. परीक्षेची पद्धती समजून घेतली, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतलं, तर हा प्रवास खूप आनंददायी होतो. आपल्या क्लासची चारुशिला पवार ही विद्यार्थिनी तहसीलदार आहे. तिने मागच्या लेक्चरमध्ये खूप छान सांगितलं. ती म्हणाली की अभ्यासाचा जो तुमचा संपूर्ण कालावधी आहे, हा कालावधी आनंददायी वाटला पाहिजे. हा अभ्यासाचा जो कालावधी आहे तो आनंददायी वाटला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, when your job becomes your hobby, it will be spontaneous source of happiness. When your job becomes your hobby, it will be spontaneous source of happiness. जेव्हा तुमचं काम हा तुमचा छंद होतो, जेव्हा तुमचं काम हा तुमचा छंद होतो, तेव्हा साहजिकच तो उत्स्फूर्त आनंदाचा झरा असतो. त्यामुळे तुमचं काम हा छंद होऊ द्या, तुमचा अभ्यास हा छंद होऊ द्या. तो जर अभ्यास छंद झाला तर तुम्हाला कुठेही त्याचा थकवा येणार नाही, आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तो तुमचा सकासुप्ती असेल, आणि हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आनंददायी होईल. म्हणजे मला वाटतंय कदाचित प्रियांकाला किंवा सुधाकरला हे जाणवत असेल की आपण ज्यावेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेचा प्रवास हा अधिकारी झाल्यापेक्षा खूप आनंददायी असतो. तर हा प्रवास जर आनंददायी झाला, अभ्यासी प्रक्रिया तुम्हाला आनंददायी वाटायला लागली, तर स्पर्धा परीक्षेचं यश हे सहज मिळेल. पण हे कधी होणार आहे? जेव्हा तुम्हाला या अभ्यासाच्या उणीवा जाणवतील. जोपर्यंत माणसाला उणीव जाणवत नाही तोपर्यंत जाणीवा निर्माण होत नाही. ह्या उणीवा जाणवल्या पाहिजेत. तुमच्या स्वप्नाची उणीव जाणवली पाहिजे, स्वप्नाच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या अभ्यासाची उणीव जाणवली पाहिजे, अभ्यासासाठी लागणाऱ्या श्रमाची उणीव जाणवली पाहिजे. ही जर उणीव जाणवली तर तुमच्या मनामध्ये धडपड निर्माण होईल. आपण या जगामध्ये बघतो कमी दाबाच्या पट्ट्याशिवाय वादळ निर्माण होत नाहीत. तर मित्रांनो, हा कमी दाबाचा पट्टा स्वतःच्या आयुष्यात निर्माण करा. ठेविले अनंत तैसेची रावे अशी जर उक्ती असेल तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून हा कमी दाबाचा पट्टा निर्माण करा. हा कमी दाबाचा पट्टा तुम्हाला एक ना एक दिवस या जगात सर्वोच्च स्थानी घेऊन जाईल, अगदी अशा ठिकाणी घेऊन जाईल की नक्कीच तुम्ही तुमच्या मनातली सगळी स्वप्न पूर्ण करू शकता. आणि त्याच्यामुळे कुठेच कधीच खचू नका, आणि मानसिकदृष्ट्या तर कधीच खचू नका. कारण जे मनातून खचतात ते रणांगणावर जिंकूच शकत नाहीत. मनातून कधीच खचू नका. कारण लक्षात ठेवा की प्रत्येकामध्ये एक खूप मोठी शक्ती एकवटलेली असते. आपण खूप इग्नायटेड असतो, फक्त आपण स्वतःवर फुंकर मारणं गरजेचं आहे. जसा चुलीमध्ये एखादा निखारा असतो, त्याच्यावर काजळी निर्माण होते, जर फुंकर मारली तर तो पुन्हा तसाच दगदगता होतो. तसंच तुमच्या प्रत्येकामध्ये तुम्ही इग्निटेड सोल आहात. प्रत्येक जण अतिशय प्रभावी आहात. फक्त स्वतःला फुंकर मारा. तुमचं धड आणि डोकं यांच्यामध्ये बॅलन्स असू द्या. हा जर बॅलन्स असेल तर यश 100% तुमचं असेल. अर्थात मीटिंग 1च मिनिट आहे, लॉग आउट होईल. तुमच्या बहुतेक प्रश्नांचं निरसन झालेलं आहे असं मी समजतो. सर्वांचे खूप आभार मानतो. पुन्हा एकदा तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अतिशय अगदी मनापासून आभार मानतो. अशीच आपल्याला पुढे ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या वेळेला ओंकार अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत असेल. तर या ठिकाणी आपण थांबतो आहोत. धन्यवाद. प्रियांका, हर्षद आणि त्याचबरोबर सुधाकर, तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि खरोखरच अतिशय खूप असं छान असं मार्गदर्शन तुम्ही केलं. त्यामुळे पुन्हा एकदा ओंकार अकॅडमीच्या वतीने मी आभार मानतो. विद्यार्थी मित्रांचे सुद्धा आभार मानतो. थँक्यू. आपण थांबूया. चालेल.